सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. आत्मरूप गणेशाचे स्मरण करून सर्व विद्यांचे आश्रयस्थान असे जे श्री गुरूंचे चरण, त्यास माझा नमस्कार असो. त्यांचे स्मरण केले असता सर्व कविता शक्ती स्वाधीन होते व सर्व विद्या जिव्हाग्री येतात. तसेच भाषणाला इतके माधुर्य येते की ते अमृतासही शिळे पाडते व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास रस अनुकूल होतात. गर्भित अर्थाची रेलचेल होऊन ते एकामागून एक सुचतात व आत्मज्ञानाचे वर्म समजते. जर आपल्या मनात श्री गुरूंचे चरण नेहमी आठवले तर अशा रीतीने ज्ञानाचा भाग्योदय होतो. त्या ग्रहचरणास वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचा पिता व श्रीलक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण भगवान ते असे म्हणले, पार्था ऐक, या देहाला क्षेत्र असे म्हणतात व जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आणि क्षेत्रज्ञ ज्याला म्हणतात व जो सर्व क्षेत्रांचे पोषण करतो तो मीच होय असे पक्के समज. ज्या ज्ञानाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ खरोखर जाणता येतात तेच ज्ञान असे आम्ही समजतो. तर आता या शरीराला ज्या अभिप्रायाने क्षेत्र हे नाव दिले तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो. याला क्षेत्र का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, कोणत्या कोणत्या विकारांनी हे वाढले जाते, हे लहान जे 3.5 हातांचे आहे ते केवढे मोठे व किती वजनदार आहे, तसेच नापिक किंवा पिकाऊ कोणाचे आहे, इत्यादी जे जे याचे गुण आहेत ते यथासांग आम्ही वर्णन करतो. तिकडे तू लक्ष दे. याच क्षेत्राकरिता श्रुतींची नेहमी बडबड चालू आहे व तर्कही याचाच निश्चय करण्याकरता एकसारखा वाटाघाट करतो. याच गोष्टीचा खल करता 6 शस्त्रे थकून स्वस्थ बसली आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झाले नाही. या क्षेत्राविषयी एकमत स्थापन करण्याकरिता सर्व जगभर शास्त्रसंबंधयुक्त वाटाघाट चालू आहे, पण अजून एकमेकांची तोंडे मिळाली नाहीत व ऐक्यही झाले नाही. आणि याच संबंधाने युक्ती एकमेकांची लढविता शिकस्त झाली. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कोणी जाणत नाही, परंतु त्याच्या मीपणाबद्दलची काय थोरवी वर्णावी की ज्याच्या योगाने घरोघर याचाच कथ्याकूट केला जातो. नास्तिकाच्या तोंडास तोंड देण्याकरिता व वेदांचे बंड माजले असे पाहून पाखंड्यांची तिसरीच बडबड सुरू झाली. ते म्हणतात, तुमचे वाक्पांडित्य खोटे असून त्यास बिलकुल आधार नाही. आमचे हे म्हणणे खोटे म्हणाल तर तुम्हाला जिंकण्याविषयी आम्ही ही सुपारी पुढे ठेवू प्रतिज्ञा करतो. पाखंड्यांचे थवेच्या थवे कोणी दिगंबर बनतात व कोणी मुंडन करीतात, तरी त्यांना ठरविलेले सर्व वितंडवाद आपोआप खाली बसतात. हे क्षेत्र मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाईल म्हणून आत्मा ब्रह्मांडी नेऊन त्याचे संरक्षण करण्याकरता योगी पुढे सरसावतात. जे मृत्यूला भीतात ते एकांतवास करून यमनियमांचे साधन करीतात. या क्षेत्राच्या विचाराच्या अभिमानाकरिता श्री शंकरांनी राज्य सोडिले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात जाऊन राहिले. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणार अशी प्रतिज्ञा करून शंकरांनी वनात राहून 10 दिशा हेच आपले पांघरून असे मानले व काम हा योग भ्रष्ट करणारा लाच खाऊ असे म्हणून त्यास जाळून टाकले. ह्याच गोष्टींचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला जरी 4 तोंडे उत्पन्न झाली तरी त्यालाही या क्षेत्राची ओळख पटली नाही. जे कर्मवादी आहेत ते असे म्हणतात की हे सर्व क्षेत्र जीवाच्या ताब्यात असून त्याची सर्व व्यवस्था प्राणाकडे सोपविली आहे. ज्या प्राणाच्या घरी त्याचे 4 भाऊ अपान, व्यान, समान व उदान हे अंग मेहनतीने झटतात व त्याच्यावर मनासारखा देखरेख करणारा कुळबाडी आहे, त्या जीवाजवळ पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रियरूप बैलांची जोडी असून तो रात्रदिवस काही न म्हणता मेहनत करून घेऊन विषयरूप क्षेत्रात राब काढतो. मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्माचरणाची संधी दवडून व अन्यायाचे बीज पेरून त्याला वाईट कर्माचे खत घालतो. त्या योगाने बीजाप्रमाणे अनन्वित पापे पिकून मग कोट्यावधी जन्मापर्यंत जीव दुःखे भोगितो किंवा विहित कर्माचरण रूपी वाफ साधून सत्क्रियेचे बीज पेरल्यास कोट्यावधी जन्मपर्यंत सुखच भोगतो. पण सांख्य मतवाद्यांचे असे म्हणणे नसून ते म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन नाही, ते कोणाच्या स्वाधीन आहे ते सर्व आम्हास पुसा. अहो, जीव हा उभरा वाटसरू असून वाट चालत असताना क्षेत्रात नुसती वस्ती करतो आणि प्राण हा बलुतेदार असल्यामुळे
तो जागा राहून क्षेत्राचे संरक्षण करतो. ज्या अनादिसिद्ध प्रकृतीची सांख्यमतवादी स्तुती करतात त्या प्रकृतीची या क्षेत्राचे ठिकाणी वृत्ती आहे असे समजा, आणि त्या प्रकृतीच्या घरचा सर्व जमाव असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट ती खरी करते. त्या शेताची मूळ लागवड करणारे व सृष्टीत जे मुख्य 3 गुण ते तिच्या पोटी उत्पन्न झाले आहेत. रजोगुण हा पेरणी करतो, सत्वगुण हा राखतो व मग एकटा तमोगुण सर्व पीक गोळा करतो. नंतर महत्त्वांचे खळे करून काल नामक जबरदस्त पोळाकडून ती मळणी घालतो. मग अव्यक्तरूपी आयतीच संध्याकाळ होते. इतक्यात बुद्धिमान संकल्पवाद्यांना हे बोलणे न रुचून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत. अहो, ब्रह्मापुढे प्रकृतीची काय बाब? या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो ती ऐका तर खरी. लयरूपी पलंगावरील शून्यरूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निजला होता. तो अकस्मात जागा झाला व तो आपल्या व्यापारात नेहमी तत्पर होता, म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुरूप ठेवा मिळाला आणि त्या संकल्पाच्या निर्गुण स्वरूपाची त्रिभुवना एवढी बाग त्याच्या खटपटीने रूपाला आली. नंतर निरनिराळी पंचमहाभूते एकत्र करून भूतग्रामांचे जारज, स्वदेज, अंडज व उद्बीज असे 4 घाट त्याने रचिले. नंतर प्रथम पंचमहाभूतांचे निरनिराळे पोटभेद करून बांधे तयार केले. त्या घाटांच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म त्यांच्या ताली घातल्या व त्यामधील नापीक जमिनींची म्हणजे पशुपक्षादिक ही राने बनविली. नंतर या संकल्पाच्या योगाने जन्ममृत्यूच्या एरझारा करण्याकरता सोपी व कधी बंद न पडणारी अशी वाट तयार केली. मग संकल्पाने अहंकाराबरोबर ऐक्य करून बुद्धीकडून तो चराचरांची वहिवाट करू लागला. याप्रमाणे चिदाकाशात संकल्पाची ढाळी वाढल्यामुळे प्रपंचाला तो मूळ कारण झाला. याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी जे दुसरे स्वभाववादी होते ते पुढे होऊन म्हणाले की आपण फार विद्वान आहात, तरी आपले मत आपले जवळच ठेवा. परब्रह्माच्या गावात जर संकल्पाचे बिराड आहे असे मानावयाचे तर मग त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रकृतीला का मानू नये? परंतु तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही. तुम्ही संकल्पाचा नाद टाकून द्या. हे काय प्रकरण आहे हे अस्मादिक सांगतील तर आकाशातील ढगांमध्ये पाण्याचा भरणा कोण करतो व अंतरिक्षातील चांदण्या खाली पडत नाहीत त्यांना कोणाचा आधार आहे? आकाशाचे छत मध्ये झोल न येता जे सारखे ताणलेले आहे ते कोणी व केव्हा ताणले? आणि वाऱ्यास नेहमी वाहण्यास कोणी सांगितले आहे? अंगावरील जी लव दिसते तिची पेरणी कोण करतो? व समुद्र कधीही आटत नाही त्यात पाणी कोण भरतो? आणि पावसाच्या धारा कोण उत्पन्न करतो? या गोष्टीप्रमाणे क्षेत्र हे स्वभावसिद्ध असून याचा कोणीही वतनदार नाही. जो यात खपेल त्यास हे फलद्रूप होईल व खपणार नाही त्यास फलद्रूप होणार नाही. इतक्यात दुसरे एक कालवादी रागवून म्हणाले की तुम्ही म्हणता हे जर खरे आहे तर या क्षेत्रावर कालाची सत्ता का आहे? तथापि त्या कालाचा अनिवार्य सपाटा आहे हे जाणूनही जे अभिमानी आहेत त्यास न जुमानता आपल्याच मताचे समर्थन करतात. सिंहाच्या दरीप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे असे समजून जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तरी ती काय पुरी पडणार आहे? हा काल महाकल्पापलीकडे मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्यलोक त्यालाही जाऊन मिठी मारतो. स्वर्गाच्या अरण्यात शिरून अष्टलोकपाळ नित्य नवे करतो व 8 दिशांच्या 8 ऐरावतांचा संहार करतो. त्यांच्या अंगवायूने जीवरूप मृग जन्ममृत्यूच्या खळग्यात पडून निर्जीव होऊन भ्रमण करतात. या कालाने हाताचा पंजा केवढा मोठा पसरला आहे तो पहा की जगदाकार रूपी जो हत्ती तो याने आपल्या तळहातावर धारण केला आहे म्हणून काळाची सत्ता आहे असे म्हणतात. हीच गोष्ट खरी आहे. याप्रमाणे अर्जुना या क्षेत्राबद्दल मतभेद आहेत. अशी पुष्कळ भोवती व न भोवती नैमिषारण्याचे ठिकाणी ऋषींनी केली. याबद्दल आपणास पुराणांचा आधार आहे. वेदातील अनुष्ठुवादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्राविषयी गर्वाने अद्याप ग्रंथ तयार करतात. वेदातील बृहत सामासूत्र जे ज्ञानदृष्टीने अतिपवित्र आहे त्यालाही क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही.
आणखी पुष्कळ दूरदर्शी महाकवी या क्षेत्राबद्दल वादविवाद करून थकले, परंतु हे एवढे बिकट आहे की हे खरोखर कोणाचे आहे हे सांगता येत नाही व कोणाच्याही स्वाधीन होत नाही. तर आता क्षेत्र म्हणजे काय याविषयी साध्यांत विचार तुला मी सांगतो. तर पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय, एक मन, ज्ञानेंद्रियांचे 5, कर्मेंद्रियांचे 5 असे 10 विषय, सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना, आत्मसत्ता आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची 36 तत्वे आहेत. ती तुला सर्व सांगितली. आता महाभूते कोणती, विषय कोणते, इंद्रिय कोणते हे प्रत्येकाचे वर्णन निरनिराळे करून तुला सांगतो. हे पहा, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत असे समज. आणि जागृत अवस्थेत जसे स्वप्न गुप्त असते किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, अथवा लहान बालकाच्या ठिकाणी तारुण्य जसे गुप्त असते, किंवा फुलाची कळी उमलण्याच्या पूर्वी जसा तिच्यात सुगंध गुप्त असतो, किंबहुना अर्जुना लाकडात ज्याप्रमाणे अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो, ज्याप्रमाणे हाडीज्वर हा कुपत्याचे निमित्त होण्याची वाट पाहत असतो व तेच झाल्यावर तो शरीराला अंतर्बाह्य व्यापून टाकतो, त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो, त्यावेळी जो त्या देहाला चहूकडे नाचवितो त्यालाच अहंकार म्हणतात. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाच्या पाठीस लागून त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, आता बुद्धी जिला म्हणतात ती या खुणांनी जाणावी. कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियाच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते, त्या सुखदुःखाच्या लुटीची जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा सुख व दुःख यात जास्ती योग्यता कोणाची आहे हे जिच्या योगाने समजते. हे सुख व हे दुःख, हे पुण्य व हे पाप, हे वाईट व हे चांगले असे जिच्या योगाने निवडता येते, जिच्या योगाने उच्च नीच हे समजते, लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात, जी ज्ञानतत्वांचे मूळ, जी सत्वगुणाची वाढती दशा आणि जी आत्मा व जीव या दोहोंच्या संधीत असते, अर्जुना ती बुद्धी आहे असे समज. आता अव्यक्ताची लक्षणे तुला सांगतो ती ऐक. हे महाबुद्धिमंता, सांख्याच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे तेच तू सध्या अव्यक्त असे समज. आणि पूर्वी 7व्या अध्यायात सांख्य व योग या मतांतील प्रकृतीचे 2 प्रकार पुष्कळ विस्ताराने जेथे वर्णिले आहेत, त्यातीलच दुसरी जी जीवदशा तिलाच हे वीरश्रेष्ठा अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणतात. पहाट झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाही तशी होतात, अथवा अस्तमान झाल्यावर प्राणीमात्रांचे व्यापार बंद होतात, अथवा अर्जुना देह नाहीसा झाल्यावर देहापासून वाचनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात, किंवा बीजाच्या आकारात जसा वृक्ष अंतर्गत असतो, अथवा तंतूच्या दशेत ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असते, त्याप्रमाणे महाभूते व भूतांचा समुदाय आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतात, त्यालाच अर्जुना अव्यक्त असे समज. आता सर्व इंद्रियांचे भेद तुला सांगतो तर ऐक. कान, डोळे, त्वचा, नाक व जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 तत्वांचे ऐक्य झाले म्हणजे ह्यांचे द्वारे बुद्धी ही सुखदुःखाचा विचार करते. वाचा, हात, पाय, गुद व शिश्न हे इंद्रियांचे आणखी 5 प्रकार आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात तीही होत. प्राणाची स्त्री क्रियाशक्ती जी या शरीरात वास करते, ती त्या 5 कर्मेंद्रियाच्या द्वाराने आत बाहेर जाण्या येण्याचा व्यापार करते. श्रीकृष्ण म्हणतात, याप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिये सांगितली. आता मन म्हणजे काय ते तुला स्पष्टपणे सांगतो ऐक. जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहोंच्या संध्यामध्ये रजोगुणाच्या खांदीवर चमकत असते, ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण अथवा मृगजलाच्या लाटा व्यर्थ भासतात, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे तेच मन आहे. आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वांचा आकार बनतो, तेव्हा त्याला एक वायू तत्वाचे स्थानभेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग या 10 आपापल्या धर्माच्या बळाने देहातील एका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. त्यामध्ये निखालास चंचलपणा राहिल्याने त्याच्या अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते.
ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्यभागात बलाढ्य होते. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. एरवी ते मूर्तिमंत कल्पना रूपच होय. ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली, जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे, त्याच्या योगाने वासना उत्पन्न होते व जे नेहमी योगाने भय उत्पन्न होते, ज्याच्या योगाने द्वैतभाव उत्पन्न होतो व अज्ञान झोरावते, जे इंद्रियांना विषयाकडे वळविते, जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते व ती लागलीच मोडूनही टाकते आणि मनोरथाच्या उतरंडी रचते व उतरते, जे भ्रमाचे कठोर व वायुतत्वाचा अर्क आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकून टाकले आहे, म्हणजे बुद्धीचे काही चालू देत नाही, त्यालाच अर्जुना मन म्हणतात. हे निसंशय होय. आता विषयांच्या नावाने जे भेद आहेत ते ऐक. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. ज्याप्रमाणे जनावर हिरव्या चाऱ्याकडे धाव घेते, त्याप्रमाणे ह्या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारांनी ज्ञान बाहेर धाव घेते. मग स्वर व वर्ण याचा उच्चार, वस्तू घेणे व टाकणे, चालणे व मलमूत्र विसर्जन करणे हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. ज्यांच्या आधाराने क्रिया बाहेर धाव घेते, असे हे ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे 10 विषय या देहात आहेत. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो. पूर्वी ज्या पदार्थाचा उपभोग घेतला आहे याची आठवण होणे आणि कानावर शब्द पडण्याबरोबर जी प्रकाश होणारी वृत्ती इंद्रियांची व विषयांची गाठ पडता क्षणीच जी उत्पन्न होते व तेच विषय वारंवार उपभोगास मिळावे असे जिला वाटते, ज्या वृत्तीचा उद्भवण्याने मन इकडे तिकडे धावू लागते व जिकडे जाऊ नये अशा ठिकाणी इंद्रिय तोडे घालतात, ज्या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी होते व जिच्या विषयावर आवड असते, त्या वृत्तीच्या इच्छा असे म्हणतात. आणि इच्छा उत्पन्न होण्याबरोबर इंद्रियांना विषय उपभोगास मिळाले नाही तर त्या वेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिला द्वेष असे म्हणतात. आता सुख हे या लक्षणांनी जाणावे की जे प्राप्त झाले असता इतर सर्व वस्तूंचा जीवाला विसर पडतो, जे काया, वाचा आणि मन यांनी आपली शपथ घालून देहाच्या आठवणींचा नाश करते, जे प्राप्त झाले असता प्राण लंगडा पडून सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुप्पट वाढते, सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींना हृदयांचा एकांतात थोपटून जे निद्रा घेण्यास लावते, फार काय सांगावे. जीवाला ज्या ठिकाणी आत्म्याचा लाभ होतो त्यालाच सुख असे म्हणतात. आणि पार्था, अशी ही स्थिती न लाभता जी स्थिती असते तीच खरोखर दुःख असे समज. ज्या ठिकाणी कल्पना उत्पन्न झाली त्या ठिकाणी सुख होत नाही. एरवी कल्पना नाहीशी झाल्यावर ते सहजनुसार प्राप्त होते, म्हणून कल्पना उत्पन्न होणे व तीच नाहीशी होणे हेच सुख दुःखाला कारण आहे. आता अर्जुना, अलिप्त व सर्व साक्षीभूत अशा ब्रह्माची, चैतन्याची जी देहावर सत्ता आहे तिला चेतना असे म्हणतात. या शरीरात जी नखशिकांत नेहमी जागृत असते व जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये जिच्यात फरक पडत नाही, जिच्या योगाने मन, बुद्धी इत्यादिकांना टवटवी असते व जी माया रूप वनाला नेहमी वसंत ऋतूप्रमाणे प्रफुल्लित ठेवते आणि जड व चेतन वस्तूत जिचा अंशरूपाने सारखा संचार असतो, तिला चेतना असे म्हणतात. यात संशय नाही. हे पहा, राजा जसा आपल्या लवाजम्यास जाणत नसून त्याच्या फक्त आज्ञेनेच त्याची प्रजा परचक्रास जिंकिते, किंवा चंद्राच्या योगाने जशी समुद्रास भरती येते, अथवा लोहचुंबकाच्या सानिध्यात जसा लोखंडात चंचलपणा येतो, किंवा सूर्याचा प्रकाश जसा सर्व जीवांकडून व्यापार घडवितो, अथवा सणास तोंड लावल्याशिवाय कासवीच्या प्रमाणे केवळ नजरेनेच आपल्या पिलाचे पोषण करते, त्याप्रमाणे अर्जुना, या शरीरात जी आत्म्याच्या संमतीने जड वस्तूला सजीवपणा आणते तिलाच भारे चेतना हे नाव आहे. आता धैर्याचे भेद कोणते आहेत ते ऐक. पंचतत्वांचे एकमेकांशी जाती स्वभावावरून उघड वैर असते. पहा की पाणी हे पृथ्वीचा नाश करीत नाही का? पाण्याचे शोषण तेज करते, तेज वायू बरोबर झगडते आणि आकाश हे वायूस सहज भक्षून टाकते. त्याप्रमाणे कधीही कशाबरोबर न मिळता सर्वत्र ओतपोत भरलेले असून
आकाश वेगळे असते. अशा प्रकारे ही पंचमहाभूते एकमेकांशी विरुद्ध असून त्यांनाही जी एकत्र करते, दुजेपणाचा वादविवाद सोडून एकत्र राहून जे आपल्या गुणांनी एकमेकांचे पोषण करतात, याप्रमाणे न होणारी मैत्री जिच्या योगाने होते व धैर्य कायम राहते, त्या वृत्तीला मी धृती असे म्हणतो. आणि हे पांडवा, जीवासह या 36 तत्वांचे जे ऐक्य होते यालाच संघात असे म्हणतात. याप्रमाणे हे 36 भेद तुला स्पष्ट रीतीने सांगितले व या सर्वांना मिळून क्षेत्र हे नाव प्राप्त झाले आहे. अर्जुना, रथाचे सर्व भाग मिळून जसे रथ हे नाव येते किंवा पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयव मिळून देह हे नाव येते, अथवा हत्ती, घोडे, रथ व पायदळ या सर्वांना मिळून जसे चतुरंग सेना हे नाव येते, किंवा अक्षरांच्या समुदायाला वाक्य असे म्हणतात, मेघांच्या सर्व समुदायाला जसे आभाळ म्हणतात, किंवा सर्व लोकांच्या समुदायाला ज्याप्रमाणे जग असे म्हणतात, अथवा तेल, वात व ज्योत ही एकत्र मिसळली म्हणजे ज्याप्रमाणे त्याला दिवा असे लोक म्हणतात, त्याचप्रमाणे ही 36 तत्वे जेव्हा एके ठिकाणी मिळतात तेव्हा त्या सर्वांना मिळून क्षेत्र म्हणतात. आणि सर्व प्राणी जगतात राहतून जी पापाची किंवा पुण्याईची कमाई येथे करतात तेच पीक समजून यास आम्ही शेत असे कौतुकाने म्हटले, आणि कोणी या क्षेत्रास देह असे म्हणतात. पण ते असो, याला अनेक नावे आहेत. हे पहा, ब्रह्माच्या अलीकडे ब्रह्मदेवापासून स्थावर जंगमापर्यंत जेवढे काही निर्माण होते व लय पावते ते सर्व क्षेत्रच होय. परंतु देव, मनुष्य, सर्प असे निरनिराळे योनीत जे निर्माण होते ते सत्व, रज व तम या गुणांची संगती घडल्याने उत्पन्न होतात. अर्जुना, ह्या गुणांचा विचार पुढे 14व्या अध्यायात सांगितला जाईल. सध्या तुला ज्ञानाचे स्वरूप काय आहे ते सांगतो. क्षेत्राची एकंदर सर्व लक्षणे विकारांसह तुला सांगितली, तर यापुढे ज्यापासून मोक्षप्राप्ती होते त्या उदार ज्ञानाविषयी तुला सांगतो ते ऐक. ज्या ज्ञानाकरिता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात, वृद्धींची भीड धरत नाहीत, सिद्धींची गरज बाळगीत नाहीत व कठीण असे जे योग साधन त्याची अवहेलना करतात, तपोरूपी किल्ले ओलांडून कोट्यावधी यज्ञ वाळून टाकून कर्मकांड रूप वल्ली उपटून टाकतात, पुष्कळ प्रकारचे उपासना मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगानेच वागतात व कोणी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने जातात, असे जे ज्ञान त्यांच्या प्राप्तीकरता सर्व ऋषी उत्कट इच्छा मनात धारण करून वेदरूपी झाडाच्या पानावरून हिंडतात, वेदात सांगितलेल्या सर्व मार्गाचे शोधन करतात. हे पांडवा, गुरुची सेवा केली असता त्यापासून ज्ञानप्राप्ती होईल या बुद्धीने पुढील येणाऱ्या अनेक जन्मांची सेवेवरून ओवाळणी करतात. ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अज्ञान नाहीसे होते व जीवाचे आणि आत्म्याचे ऐक्य होते, जे ज्ञान इंद्रियास विषयांची इच्छा होऊ देत नाही, कर्माचे हाव मोडून टाकते व मनाची काळजी दूर करते. ज्या ज्ञानाचा लाभ झाला असता द्वैताचा अभाव होतो, ज्याच्या योगाने गर्वाचा मागमूस नाहीसा होतो, जे मायेला थारा देत नाही व ज्याच्या ठिकाणी अपरभाव उरत नाही, जे संसाराला उपटून टाकीते, संकल्परूपी चिखल धुवून टाकीते व सर्व व्यापक परब्रह्माची भेट करून देते, जे प्राप्त झाले असता प्राण पांगळा होतो, इंद्रियाकडून विषयोपभोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते व ज्याच्या सत्तेने सर्व जगतातील व्यापार चालतात, आणि ज्याच्या प्रकाशाने बुद्धी प्रौढ होऊन जीव आनंदमय होतो, असे जे ज्ञान, जे पवित्रपणाचा ठेवा व जे प्राप्त झाले असता विषयांनी विटाळलेले मन निर्मळ होते, मी जीव आहे असा जो आत्म्याला क्षयरोग लागलेला असतो तो त्याच्या प्राप्तीने लय पावतो. ते ज्ञान निरूपण करण्यास अशक्य असूनही आम्ही समजून सांगतो, तर ते ऐकून नीट समजून घे. बाकी ते डोळ्यासमोर दिसेल अशी वस्तू नाही. मग तेच ज्ञान ज्या वेळेस या शरीरात उत्पन्न होते त्यावेळी इंद्रियांच्या आचरणावरून दृष्टोत्पत्तीस येते. ज्याप्रमाणे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतू सुरू झाला आहे हे समजते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीच्या लोकास ओळख होते. अरे, झाडाला जमिनीत मुळाशी पाणी मिळाले म्हणजे फांद्याच्या विस्तारावरही जशी टवटवी दिसते, अथवा कुंभाच्या कोवळेपणावरून जसा जमिनीचा मृदूपणा
किंवा कुलीन मनुष्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून त्याचा थोरपणा दिसून येतो, अथवा आदरातिथ्यावरून जसा स्नेहभाव दृष्टीस पडतो, किंवा एखाद्याचे दर्शन होताच मनाला प्रशस्तपणा आल्यामुळे हे पुण्यपुरुष आहे असे जसे कळून येते, अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा वासाने समजून येतो, किंवा तावदानात ठेवलेल्या दिव्याचा ज्याप्रमाणे बाहेर प्रकाश पडतो, त्याप्रमाणे हृदयात ज्ञानप्राप्ती झाल्यावर जी शरीरावर त्याची लक्षणे दृष्टीस पडतात ती आता सांगतो. ती लक्ष देऊन उत्तम रीतीने ऐक. कोणतेही विषय आपल्यास प्राप्त व्हावे अशी ज्याला आवड नसते व लोकांनी संभवित म्हटले असता ज्याला पराकाष्ठेचे ओझे वाटते असलेल्या गुणवर्णन केले असता लोकांचा सन्मान केला असता, किंवा अंगची योग्यता लोकांनी वर्णन केली असता कसा घाबरा होतो म्हणशील तर व्याधाने अडवलेला हरिण, किंवा नदी पोहून पलीकडे जात असताना भोवऱ्यात सापडलेले मनुष्यच. अशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जे कष्टी होते व आपल्याकडे मोठेपणा येऊ देत नाही, आपल्यास लोकांनी पूज्य मानलेले आपण न पाहावे, आपली कीर्ती आपल्या कानांनी न ऐकावी व आपण अमुक आहो अशी लोकांनी आठवणच न व्हावी अशी ज्या पुरुषाची इच्छा असते त्या पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कशाला बोलावी व तो आदराला तरी कशी भेट देणार. कोणी त्यास नमस्कार केला असता त्याला ते मरण वाटते. बृहस्पतीसारखी सर्वज्ञता जरी अंगी असली तरी आपले महात्म्य लोकात वाढेल व या भीतीने जो वेड्यासारखा वागतो, आपल्या अंगाचे शहाणपण दाखवित नाही, आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने वेडेपणा स्वीकारतो, ज्याला कीर्तीचा कंटाळा असून प्रवृत्ती शस्त्रावरील वादविवादांची हयगय करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते, लोकांनी आपला अपमान करावा व आप्तवर्गांनी आपली चिंता करू नये अशी ज्याच्या मनाला फार आवड असते, अंगात नम्रपणा पूर्ण भरलेला असूनही नपणा हे आपले भूषण, अशा गोष्टी तो बहुत करून करतो. आपण जिवंत आहो किंवा नाही असे लोकांना वाटण्याजोगे आपले वर्तन असावे अशी जो इच्छा करतो, हा आपल्या पायांनी चालत आहे किंवा वाऱ्यांनी ढकलला जात आहे असे लोकास वाटावे असे जो इच्छितो, माझ्या अस्तित्वाचा लोप होवो, माझे नाव रूप नाहीसे होवो व प्राणीमात्राला माझ्यापासून भीती न वाटो असे ज्याचे देवापाशी नवस असतात, जो नित्य एकांतवास करतो व एखादी जागा निर्जन आहे असे ऐकल्याबरोबर आनंद पावतो, वायूच्या अनुरोधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते व ज्याला झाडेच जीव की प्राण आहेत किंबहुना ही लक्षणे ज्याच्या अंगात आहे असे दृष्टीस पडेल, त्याला ज्ञान हस्तगत झाले असे समज. म्हणून अमानित्व जो मनुष्य अभिमानरहित आहे तो या लक्षणांनी ओळखावा. आता आदंभित्व ओळखण्याचे अभिप्राय सांगतो. तर अदंभित्व असे असते की ज्याप्रमाणे कृपानाचे मन त्याचा जीव गेला तरी तो आपला पुरून ठेवलेला पैसा कोणालाही सांगावयाचा नाही, त्याप्रमाणे अर्जुना आपल्या प्राणांवर येऊन बेतेल तरी तो आपले सुकृत स्वमुखाने बोलून दाखवित नाही. ज्याप्रमाणे पान्हा चोरणारी गाय आपला पान्हा चोरते किंवा वेश्या आपले प्रौढ वय लपविते, एखाद्या धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्यांनी गाठले असता तो ज्याप्रमाणे आपल्या श्रीमंतीचा डाल मारित नाही, किंवा कुलवधू आपले सर्वांग वस्त्रांनी आच्छादित करते, अथवा धान्य पेरल्यावर त्याच्यावर कुळवाने माती ओढून शेतकरी ज्याप्रमाणे ते झाकून टाकतो, त्याप्रमाणे आपण केलेले दान व पुण्य जो कोणासही कळू देत नाही, आपल्या देहास सुशोभित करीत नाही, लोकांचं आर्जव करीत नाही आणि आपल्या दानधर्माविषयी आपणच टिंकी वाजवित नाही, तसेच लोकांवर उपकार केलेले बोलून दाखवित नाही, आपल्यास येत असलेल्या विद्येची प्रौढ मिरवीत नाही व प्रतिष्ठेसाठी आपल्या विद्येचा विक्रिय करत नाही, आपल्या शरीराचा उपभोगाकरता कृपणाप्रमाणे काही खर्च करीत नाही, बाकी धर्माची बाब आली म्हणजे थोडाफार न म्हणता हवा तेवढा खर्च करतो, घरात पाहिले असता सर्व प्रकारे अडचण असून स्वतःचे शरीर पाहू गेले असता रोड असावयाचे, परंतु दान करण्याची वेळ आली म्हणजे कल्पवृक्षालाही मागे हटवितो. फार काय सांगावे, स्वधर्माचे आचरण करण्यात जो गंभीर असून प्रसंग आला असता जो वादविवादात महाचतुर असतो, बाकी इतर बाबतीत पाहू लागले असता वेड्यासारखा दिसतो. केळीचे रोपे जशी हलकी व पोकळ दिसतात
परंतु त्यांना फळे आली म्हणजे रसाळ दिसतात, किंवा मेघ ज्याप्रमाणे दिसण्यात हलके असून सहज वाऱ्याने जातील असे दिसतात, परंतु वर्षाव होऊन लागला म्हणजे सर्वत्र जलमय करून टाकतात. ज्याप्रमाणे ज्याला पूर्ण पाहिले असता बुद्धीला समाधान वाटते, बाकी वर्णन करण्यासही तोच पुरुष योग्य होय. हे असो. ही चिन्हे ज्याच्या अंगी दृष्टीस पडतात, ज्याच्या हाती ज्ञान आले असे समज, आदांभिकत्व ज्याला म्हणतात ते हे होय. आता अहिंसेची लक्षणे सांगतो ती ऐक. हे पहा, अहिंसेचे पुष्कळ प्रकारच्या मतवाद्यांनी आपापल्या मनाप्रमाणे वर्णन केले आहे ते ऐक. ते प्रकार कोणते म्हणशील तर, ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडून या झाडाच्या बुंद्याभोवती त्याचेच कुंपण घालणे, किंवा आपले हात तोडून ते शिजवून आपली भूक शमन करणे, अथवा देऊळ मोडून त्याच सामानाने देवाभोवती आवरण बांधणे, याप्रमाणे पावसाच्या अवर्षणामुळे सर्व जग गांजून गेले म्हणजे पर्जन्यवृष्टी वगैरे पुष्कळ यज्ञ करीतात, तो त्या इष्टीच्या मुळाशी पाहू गेले असता पशुची हिंसा ही स्पष्ट घडून येते. मग अहिंसेचा जो पलीकडील काठ तो त्या ठिकाणी कसा दृष्टीस पडणार? जर केवळ हिंसाच पेरली तर त्या ठिकाणी अहिंसा उगवेल काय? परंतु अर्जुना, या याज्ञिकांच्या हौसेची कमाल आहे व पांडवात सर्व वैदिक ग्रंथांमध्ये हाच मार्ग सांगितला आहे की एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसऱ्या जीवाचा घात करावा. नाना प्रकारांच्या रोगांनी ग्रस्त होऊन पुष्कळ जीव लोळत आहेत असे पाहून ह्या घडत असलेल्या हिंसेच्या निवारणार्थ रोगाची परीक्षा करून औषधांची योजना करीतात. त्या औषधाच्या योजनेकरिता प्रथम एका झाडाचे मूळ खणून आणतात व दुसऱ्या झुडपाला मुळासकट उपटून आणतात. एक झाड मध्येच मोडतात, एका झाडाच्या साली काढून आणतात व गाभाना असलेले जीव खाली वर आच्छादन घालून उकडून काढतात. ज्याला शत्रुभाव मुळीच नाही अशा झाडाच्या सर्वांगावर घाव घालून त्यातून निघणारा चीक काढून घेतात. याप्रमाणे धनुर्धरा सर्व वनस्पतींचे सत्व नाहीसे करून ती झाडे वठवितात आणि सजीवांच्या अंगात हात घालून त्यांचे पोटातील पित्त काढून घेतात. त्यामुळे पीडित झालेले पुष्कळ जीव रक्षण करतात. अहो, नांदती घरे मोडून त्यांची देव्हारे केले, सावकाराला बुचाडून अन्नछत्रे घातली, डोक्याला वस्त्र गुंडाळल्याप्रमाणे खालचे अंग उघडे पडले, पुढील अंगण उघडे होते, त्यावर घड मोडून मांडव घातले. ज्याप्रमाणे पुष्कळ प्रकाराची पांघरून जळून शेक घ्यावा, हत्तीला स्नान घालून स्वच्छ धुवून काढल्यावर पाण्यातून वर येताच पुन्हा सोंडेने चिखल घेऊन आपले अंग भरवितो, किंवा बैल विकून टाकून त्या पैशाचा गोटा बांधणे, अथवा राहू हाकून देऊन मग त्यांच्याकरिता पिंजरा तयार करणे, याचे नाव कामाकी चेष्टा. आणि यास काय हसावे की रडावे? कोणी धर्मसंप्रदायाप्रमाणे पाणी गिळून पिऊ लागतात, तो चिरगुटातील पाणी पिळून घेतेवेळी जीव मारतात. कोणी हिंसा होईल या भीतीने धान्य न शिजविता उपाशीच राहतात, त्यामुळे त्यांचे प्राण व्याकुळ होतात. ही हिंसाच होते. याप्रमाणे हे प्रसन्न मनाच्या अर्जुना, हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून सिद्धांत केला आहे, तो नीट समजून घे. प्रथम अहिंसेची लक्षणे सांगावी असे जेव्हा आम्ही मनात आणले, तेव्हा आमच्या बुद्धीला असे वाटले की अगोदर खऱ्या अहिंसेची लक्षणे सांगावी, तर अहिंसेचे वर्णन करण्याची आमच्या बुद्धीची इच्छा कशी न पुरवावी, म्हणून बोलणे भाग पडले. याप्रमाणे तुलाही हीच गोष्ट नीट समजावी असे आमचे मनात आले. अर्जुना, मुख्यत्वे करून हाच हेतू मनात ठेवून आम्ही तुला अहिंसेची लक्षणे सांगितली. बाकी आडमार्गाने कोणीच उगीच जाईल का? अर्जुना, आपले मत स्थापन करण्याकरिता दुसऱ्यांच्या मतांविषयी विचार करावा लागतो. ह्याप्रमाणे आपले मत स्पष्ट सांगण्याची ही रीत आहे. तर आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक. ते आमचे मत स्पष्ट सांगून अहिंसेची लक्षणे सांगू. ती लक्षणे कोणाच्याही अंगी स्पष्ट दिसू लागल्यावर त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले आहे असे दिसून येईल. परंतु ती अहिंसा ज्याच्या मनात पूर्ण बांधली आहे ती त्याच्या शरीर रचनेवरून व आचरणावरून समजून येते.
ज्याप्रमाणे सोने कसास लावले म्हणजे त्याचा दर लावता येतो, त्याप्रमाणे ज्ञान व मन यांची भेट झाल्यावर अहिंसेच्या मनावर ठसा उमटतो. अर्जुना, तो ठसा कसा उमटतो ते ऐक. पाण्याच्या लाटा न ओलांडता व पायाने त्या न तोडता हलवू देत नाही, पण वेगाने हळूच आपले खाद्य जो मासा त्यावर नजर ठेवून बगळा ज्याप्रमाणे पाण्यावर चालतो किंवा आतील केसर मोडेल या भीतीने भुंगा कमळावर हळूच पाय ठेवतो, त्याप्रमाणे परमाणूत सुद्धा अतिसूक्ष्म जीव भरलेले आहेत असे जाणून ते न मरावे अशी मनात करुणा उत्पन्न होऊन तो जमिनीवर बेताने पाय ठेवून चालतो. तो ज्या वाटेने जातो तिकडे कृपादृष्टीने पाहत पाहत चालून व ज्या दिशेने जातो तिकडे स्नेहभाव धरून कोणाही प्राण्यास उपद्रव होऊ नये म्हणून आपल्या जीवापेक्षा त्याच्या जीवाला जपतो. अर्जुना, अशा रीतीने जपून जे चालतात त्याच्या अहिंसेचे माप शब्दांनी करता येत नाही. मायेच्या योगाने मांजरी आपल्या तोंडात पिलास धरते त्यावेळेस ज्याप्रमाणे तिचे दात त्यास लागत नाहीत, किंवा ज्याप्रमाणे ममताळू आईची आपल्या मुलाच्या वाटेवर दृष्टी लागली असता त्या दृष्टीत प्रेम असते, अथवा कमळाच्या पानाने वारा घेऊ लागले असता ज्याप्रमाणे डोळ्याच्या बुबुळात समाधान होते, त्याप्रमाणे तो जमिनीवर पाय हळूच टेकून चालतो व ते ज्या जीवांना लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुख होते. अर्जुना, याप्रमाणे ती हळू चालतात असता जमिनीवर किडा किंवा मुंगी दृष्टीस पडली तर तो हळूच माघारा फिरतो. जर आपण पाय आपटीत चाललो तर स्वामींच्या निद्रेचा भंग होईल व त्यांच्या प्रकृतीच्या स्वस्थपणास धक्का बसेल अशा दयामनात उत्पन्न होऊन तो कोणाच्या प्राण्यांचे उल्लंघन न करता माघारा फिरतो. जीवाचा नाश होईल म्हणून गवतावरही पाय देऊन जात नाही. मग एखादा प्राणी दृष्टीस पडून त्याला न जुमानता त्याची प्राणहानी होईल असे मनात न आणता तो वाट चालेल, ही गोष्ट त्याच्या हातून कशी घडेल? ज्याप्रमाणे मुंगीला मेरू पर्वत ओलांडू जाता येत नाही अथवा चिलटाला समुद्र तरून जाता येत नाही, त्याप्रमाणे प्राण्यांची गाठ पडली असता ज्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही, असे ज्याची वागणूक कृपारूप फळांनी फळास येऊन वाणीतही मूर्तिमंत दयादृष्टीस पडते, स्वतः श्वासोच्छ्वास टाकावयाचा तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा बेताने हळू टाकतो व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेरघर असे दिसते. तसेच त्याचे दात माधुर्याला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसतात. त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याच्या अगोदर तोंडावर स्नेहभाव दृष्टीस पडू लागतो व पोटात अगोदर दया उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द बाहेर पडतात. तो होता होई तोपर्यंत कोणाशी बोलतच नाही. कदाचित त्याचे बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणास लागले की काय अशी त्यास भीती वाटते. बोलताना जर आपल्या तोंडातून कमी जास्त शब्द निघाले तर ते कोणाच्या वर्मी न लागावे व त्यापासून कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये. त्यापासून कोणाचे ठरलेले बेद मोडेल, कोणास भीती वाटेल व कोणी दचकून जागे होईल. आणि जरी कोणी आपल्या बोलण्याचा तिरस्कार केला तरी कोणाला पीडा होऊ नये व कोणी भिवाळ चढवून आपल्याकडे पाहू नये असे मनात आणून जो बोलत नाही. मग कदाचित कोणी प्रार्थना केली व लोभाने जर बोलू लागला तर ऐकणारास त्याचे बोलणे आईबापाप्रमाणे उपदेशपर वाटावे, किंवा मधुर नाद हा मूर्तिमंत पुढे उभा राहिला आहे अथवा स्वच्छ गंगोदक उसळले आहे किंवा पतिव्रता स्त्रीला वृद्धपण प्राप्त झाले आहे त्याप्रमाणे खरे आणि मऊ परिमित व प्रेमळ असे अमृताच्या लाटाप्रमाणे त्याच्या तोंडातून शब्द निघतात. जे शब्द व्याजस्तुतीने भरलेले आहेत त्या ज्याच्यापासून वाद उत्पन्न होतो व दुसरा त्रास उत्पन्न होतो, कपट, आशा, शंका व ठकबाजी ही भरलेली आहे असे शब्द जो आपल्या वाचेने बोलत नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्याची दृष्टी स्थिर असून भिवया मोकळ्या असतात, म्हणजे ज्याच्या कपाळावर आठ्या दृष्टीस पडत नाहीत, कारण प्रत्येक प्राण्यात ब्रह्म भरलेला आहे, त्याला कदाचित त्रास होईल म्हणून जो बहुत करून कोणाकडेही पाहत नाही, असे असताही एखाद्या वेळी आतल्या कृपेच्या बळाने जर डोळे उघडून कोणाकडे पाहिल तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत तरी चकोर पक्षी चंद्राकडे एकसारखा टक लावून पाहू लागले म्हणजे त्याचे अमृताने पोट भरते.
त्याप्रमाणे ज्या प्राण्याकडे तो आपल्या दृष्टीने पाहिल त्याला समाधान होते व कासवी जरी आपल्या पिलाकडे नुसत्या दृष्टीने पाहून त्यांना वाढविते तरी त्या कासवीलाही त्या दृष्टीचे प्रेम कळत नाही. किंबहुना ज्या भूतमात्राकडे अशा प्रेमळ दृष्टीने पाहतो त्याच्या हाताचे गुण पाहू गेले असता तेही दृष्टीप्रमाणे अलौकिक आहेत. ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाचे मनोरथ पूर्ण झालेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या हातास काही एक करण्याची इच्छा नसून ते निर्व्यापार असतात, जन्मांधाने ज्याप्रमाणे पाहण्याची क्रिया सोडावी किंवा अग्नीस पेटवण नसून तो जसा विझावा अथवा मुक्या माणसाने जसे मौनव्रत धारण करावे तसे ज्याच्या हातांना काही एक करावयाचे उरलेले नसते व जे काही एक व्यापार न करता स्वस्थ असतात, वाऱ्याला धक्का लागेल किंवा आकाशाला नख लागले असे वाटून जो आपला हात हलवित नाही, तेथे अंगावर बसलेली माशी उडवावी किंवा डोळ्यात जाणारी घुंगुरटी एकीकडे करावी अथवा पशुपक्ष्यांना डोळ्यांनी भीती दाखवावी, या गोष्टी कोठून घडणार? हे किरीटी, त्याला हातात दंड किंवा काठी घेणे ही जर आवडत नाही तर मग शस्त्रांची गोष्ट कशाला पाहिजे? हातात लिहिलेने कमळ घेऊन फिरवल्यास अथवा फुलांचा हार झेलल्यास ते गोफणीप्रमाणे एखाद्या जीवास लागून त्यास इजा होईल. अशा समजुतीने हेही व्यापार जो हाताने करीत नाही, अंगावरील लवेस इजा होईल म्हणून जो अंगावरून हात फिरवित नाही व बोटाची नखे काढली असता हिंसा होईल म्हणून जो ती वाढवितो, अगोदर कोणती गोष्ट हाताने करावयाचीच नाही, परंतु जर प्रसंग आलाच तर हात जोडण्याशिवाय दुसरा अभ्यासच ज्याला ठाऊक नाही किंवा हाताने व्यापार केलाच तर दुसऱ्यास हात उचलून अभय वचन देणे किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्यास हाताने सावरणे अथवा पीडित मनुष्याच्या अंगावरून हळूच हात फिरवणे, ह्या गोष्टी मोठ्या संकटाने जो करीतो तथापि पीडित मनुष्याची चिंता तो दूर करतो, त्याच्या करण्याने जो कृपेचा पाझर सुटतो तसा चंद्रकिरणांनाही सुटणे कठीण आहे. त्याच्या हातांचा स्पर्श होताच क्षणीच मलपर्वतावरील वाराही पीडित मनुष्यास कठीण वाटतो व अशाच मृदू हाताने तो पशीसही कुरवाळतो. जे हात नेहमी मोकळे असतात आणि चंदनाचे झाडाच्या कोणत्याही भाग थंडगार असतो व त्याला फळे न येताही तो निष्फळ आहे असे कोणास वाटत नाही. आता हे वाक्पंडित राहू दे. सज्जनांचे शील व स्वभाव ही जशी असतात तसेच त्याच्या हाताचे आचरण असते. आता त्याचे मन कसे आहे म्हणून जर सांगावयाचे म्हटले तर ह्या ज्या गोष्टी वर्णन केल्या ती कृती कोणाची आहे? झाडाच्या फांद्या म्हणजे झाडे नाहीत काय? पाण्याशिवाय समुद्र आहे काय? तेज आणि सूर्य ही निराळी आहेत का? अवयव आणि शरीर ही निराळी आहेत का? किंवा पाणी व पाण्याची गोडी ही काही निराळी आहेत का? म्हणून हे जे सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार सांगितले ते मनाचेच आहेत असे समज. जे बीज जमिनीत पेरले असते तेच वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते. त्याचप्रमाणे इंद्रियाकडून जे व्यापार घडतात ते मनाच्याच प्रेरणेने होतात. परंतु मनात जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर इंद्रियाकडून ती बाहेर कशी पडेल? अर्जुना, कोणतीही वृत्ती अगोदर मनाच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि मग तीच वाचेने, दृष्टीने व हातांनी घडते. बाकी जी गोष्ट मनात येत नाही किंवा तोंडाने बोलली जाईल का हे पहा. बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होईल का? म्हणून ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हालत नाही त्याप्रमाणे पाणी उगमापाशी आटून जाते, ते नदीच्या ओघात कोठून वाहणार? हे पहा. प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही व्यापार घडतात का? त्याप्रमाणे पार्था, मन हे या इंद्रियांच्या व्यापारास मूळ कारण आहे व हेच इंद्रियांकडून व्यापार करवितो. परंतु ज्यावेळी मनात जशी वासना उत्पन्न होते तसे इंद्रियाकडून बाहेर व्यापार घडतात. ह्याकरिता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळांचा वास आपोआप चहूकडे पसरतो त्याप्रमाणे खरोखर मनात अहिंसा बळकट कायम असली म्हणजे इंद्रियाच्या व्यापारात अहिंसाच दृष्टीस पडते. म्हणून इंद्रियेही अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून तिचीच देवघेव म्हणजे व्यापार करीत असतात. ज्याप्रमाणे समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खड्या भरतात, त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या व्यापारातही दृष्टीस पडावे. फार काय सांगावे. पंतोजी, ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याकडून सुरेख अक्षर लिहितो त्याप्रमाणे आपले ठिकाणी पूर्णत्वास आलेली दया हस्तपादादी इंद्रियांचे ठिकाणी आणून मन हे त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करविते. त्या इंद्रियांकडून अहिंसेचे आचरण करविते. ह्याकरिता अर्जुना, इंद्रियांच्या चेष्टा
मनाच्याच व्यापाराप्रमाणे दृष्टीस पडतात. अशा प्रकारे ज्याने काया वाचा मने करून हिंसेचा त्याग केला आहे असे तू पाहशील तो पुरुष ज्ञानाचा विलासी व वसतिस्थान आहे असे समज. फार तर काय तो मूर्तिमंत ज्ञानच आहे. ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानांनी ऐकतो व ग्रंथाच्या आधाराने जिचे निरूपण करतो तो अहिंसा प्रत्यक्ष पाहावीसे वाटल्यास त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे. ज्ञानदेव म्हणतात, असे जे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले ते मी तुम्हाला एका शब्दात सांगावयास पाहिजे होते, परंतु त्याचा फार विस्तार झाला. ह्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. तुम्ही म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता जाता मागे फिरण्याचे विसरते, किंवा पक्षी आकाशात उडू लागल्यावर वाऱ्याच्या वेगाने पुढेच भराऱ्या मारीत जातो, त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली. पण तशातला काही प्रकार नसून विस्तार करण्याला कारण आहे. बाकी अहिंसा शब्द 3च अक्षरांचा आहे. पाहू गेले तर अहिंसेचे वर्णन थोडक्यात करता येईल, परंतु ज्या वेळेस अहिंसेलाच अहिंसा म्हणणाऱ्या बहुमतांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट करता येईल. बाकी अहिंसे संबंधाने जी उपलब्ध मते आहेत ती जशीच्या तशीच जर सांगितली तर तुम्हाला माझे बोलणे पटणार नाही. रत्नपारख्यांच्या गावात शालिग्राम शिळा जर विकल्या जातील तर त्याचे गाठोडे सोडावे. सरस्वतीच्या पुढे जशी कोणाचीही स्तुती करण्यास शक्ती नाही, ज्या ठिकाणी पिठाचीच विक्री कमी होते त्या ठिकाणी कापराच्या वासाला कोण विचारतो. म्हणून श्रोते हो, तुमच्या सभेमध्ये मी मोठा वक्ता आहे असा जर अभिमान बाळगला तर माझे बोलणे तुम्हास रुचणार नाही. सामान्य व विशेष गोष्टी जर सरसकट करून सांगितल्या तर त्या तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाहीत, कानावर सुद्धा पडू देणार नाही. जर कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप सांगताना शंकेस जागा राहील तर तुम्ही जे मजकडे लक्ष देत आहात ते मागच्या पावलांनीच नाहीसे होईल. ज्या पाण्यावर शेवाळे पसरलेले असते त्या पाण्याकडे हंस पक्षी जातात काय, किंवा अभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले असले तर ते भक्षण करण्याकरता चकोर पक्षी चोंच उघडीत नाहीत. त्याप्रमाणे जर निरूपण निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे न येता ग्रंथ अमान्य करून उलट माझ्यावर रागवाल. अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर आक्षेपांचे निरसन होणार नाही तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही. तुम्ही माझा व्याख्यान ऐकत बसणार नाही आणि माझे हे सर्व प्रतिपादन तरी तुम्ही संतजनांनी नेहमी सन्मुख व्हावे ह्याकरिताच आहे. बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून गीतेचाच मी एकसारखा ध्यास धरला आहे. तुम्ही सर्व लक्ष इकडे द्याल आणि ह्या भगवद्गीतेला सोडवून न्याल. ह्याचे रहस्य तुमच्या लक्षात पूर्णपणे येईल. म्हणून हा ग्रंथ नसून खरोखर तुमच्या सर्वस्वाचे तारणच आहे, किंवा आपल्या सर्वस्वाचा लोभ धरून जर तुम्ही ह्या तारणाची आशा सोडली तर गीतेची व माझी एकच गती होईल असे समजा. किंबहुना तुमच्या कृपाप्रसादाची मला जरूर असल्यामुळेच मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले आहे. तेव्हा तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांनी रुचेल असे व्याख्यान करावे म्हणून अहिंसेवरील वेगवेगळी मते तुम्हास सांगितली. त्यामुळे कथेचा विस्तार होऊन श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला. त्याची मजलेकराला आपण क्षमा करा. जेवताना घासात खडा लागला तर तो काढण्यास लागलेला वेळ व्यर्थ गेला असे म्हणता येत नाही, कारण तो खडा काढून टाकलाच पाहिजे. आपला मुलगा गावाहून येत असताना जरा चोरांनी चुकवून येण्याकरिता त्यास वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे का, तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून लिंबलोण उतरून टाकावे. परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही. माझे वाढलेले व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकावे हा तुमचा मोठेपणा आहे. आता श्रीकृष्ण हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका. भगवान म्हणाले, हे ज्ञानोत्तम नयना अर्जुना, सावध हो. तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो. हे पहा, ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी दंभरहित क्षमा वास करीते त्याच ठिकाणी खरोखर आहे असे समज. खोल तलावात ज्याप्रमाणे कमळाची झाडे असतात किंवा दैवायानाच्या घरी लक्ष्मी वास करते त्याप्रमाणे पार्था, ज्याच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्षणे सांगतो, म्हणजे ती पूर्णपणे लक्षात येतील. आवडते अलंकार ज्या भावनेने अंगावर धारण करावयाचे त्याचा भावनेने जे बरे वाईट प्रसंग येतील ते जो सहन करतो,
ज्या त्रिविध तापांपासून बहुत उपद्रव होतात ते ताप सहन करण्याची पाळी आली असता जो कधी दुःख मानित नाही, अपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिच्यापासून जसा संतोष होतो तसा संतोष अनिष्ट प्राप्ती झाली असतानाही जो मानतो, जो मानापमान सहन करतो, सुखदुःखांनाही जागा देतो आणि निंदेने किंवा स्तुतीने मनाची समता भंगू देत नाही, जो उन्हाच्या तापाने तप्त होत नाही व थंडीने कापत नाही आणि कसलाही प्रसंग आला असता भीत नाही, मेरू पर्वताला जसा आपल्या शिखरांचा भार होत नाही किंवा यज्ञ वराह जसा दंताग्री धारण केलेली पृथ्वी जड आहे असे म्हणत नाही, अथवा स्थावर जंगम भूतांची ज्याप्रमाणे पृथ्वीला दाटी होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी तो कष्टी होत नाही, पाण्याचे लोटच्या लोट जरी नदी व नद हे आले तरी ज्याप्रमाणे समुद्र त्यांना आपल्या पोटात घेतो त्याप्रमाणे ज्याला सहन न होणारी अशी कोणतीही वस्तू नसून आपण सर्व गोष्टी सहन करतो याची आठवणही ज्याला नसते, देहाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व आपणच आहो म्हणून आपण सर्व गोष्टी सहन करतो असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही, अशी अभिमानरहित क्षमा ज्या पुरुषापाशी वास करते त्या पुरुषाच्या योगे अर्जुना उलट ज्ञानासही मोठेपणा येतो. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होय. आता अर्जव सरळपणा ह्यांविषयी वर्णन करतो ते ऐक. वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काहीही आचरण केले तरी ज्याप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो त्याप्रमाणे सर्व गोष्टीला अनुकूल असणे याचेच नाव आर्जव. हे पहा, सूर्य जसा मनुष्याचे तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगभर सारखेच पसरलेले आहे त्याप्रमाणे ज्याचे मन प्राणगणिक निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते. सर्व जग ज्याच्या ओळखीचे आहे आणि ज्याला अपरभाव नाही, ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते, पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे ज्याचा स्वभाव आहे व कोणतीही गोष्ट करण्याविषयी ज्याचे मन आड येत नाही, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याचे मनाचा सरळपणा आहे आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाही, ज्याप्रमाणे आईच्या मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, ज्याप्रमाणे जो दुसऱ्यास मत देण्याविषयी विचार करीत बसत नाही, हे धनुर्धरा, फुललेल्या कमरास त्याप्रमाणे आपला सुवास दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक असे विचार ज्याचे मनात नाहीत, त्याप्रमाणे रत्नाचा सुरेखपणा दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याचे तेज फाकते, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते, ज्याला विचार करणे हे माहीत नाही व सदोदित तृप्त असणे हा ज्याचा अनुभव आहे, अमुक गोष्ट करावयाची व अमुक गोष्ट करावयाची नाही असा ज्याच्या अंतःकरणात विचार नसतो, ज्याची कपट दृष्टी नाही व ज्याचे बोलणे संदिग्ध नाही आणि जो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही, ज्याची 10 इंद्रिये व पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करत असतात, अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे मन सरळ आहे, किंबहुना जो या चिन्हाचे माहेर घरच आहे. हे वीरा, तो पुरुष मूर्तिमंत आर्जवच होय आणि त्याचेच ठिकाणी ज्ञानाने आपले विराट ठेविले आहे हे ध्यानात असू दे. हे चतुरश्रेष्ठा, आता यापुढे तुला गुरुभक्तीचे पर्याय सांगतो ते ऐक. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमी बरे, कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास हे ब्रह्मस्वरूप करते. अशी जी ही गुरुसेवा ती मी तुला समजावून सांगतो, तिकडे तुझे पूर्ण लक्ष असू दे. हे पहा, ज्याप्रमाणे आपले सर्व उदक घेऊन गंगा समुद्रास मिळते किंवा सर्व अभिप्रायांसह श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा प्रतिव्रता स्त्री आपले जीवित व गुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतःकरण अंतर्बाह्य गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे, ज्या देशात आपल्या गुरुचे घर असेल तोच देश ज्याच्या मनात नेहमी घोळत असतो, ज्याप्रमाणे वीरहिनी पतिव्रता नेहमी पतीचे चिंतन करते, त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासही सामोरे जाऊन त्यास जो साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो, खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेस राहतात त्या दिशेशीच ज्याला बोलणे आवडते व जो गुरुच्या घरी
आपला जीव वतनदार करून ठेवतो, परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लागले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गायीकडे लागलेले असले तरी त्याचे शरीर गोठ्यातच असते, त्याप्रमाणे केवळ गुरुच्या आज्ञेमुळेच ज्याचा देह त्याच्या गावी असतो त्याला असे वाटत असते की आपल्या गळ्याचे हे गुरुआज्ञारूप पेंडे केव्हा सुटेल व गुरुची भेट केव्हा होईल, आणि त्याला एक क्षणही युगापेक्षा मोठा भासत असतो. तशात जर आपले गुरुचे गावाहून कोणी मनुष्य आला किंवा स्वतः गुरूंनीच एखादा मनुष्य पाठविला तर गतायुषी माणसाला आणखी आयुष्य मिळावे किंवा वाळलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्या अथवा डबक्यातील मासा समुद्रात यावा, नाहीतर एखाद्या दरिद्रानं द्रव्याचा ठेवा पाहावा किंवा जन्मांधास एकाएकी दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याच्या वाट्यास इंद्रपद यावे, त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो, इतका की कौतुकाने आकाशच वेंगते धरीत आहे की काय. हे बघ, गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असेल तुझ्या नजरेस येईल त्याच्याजवळ ज्ञान हे सेवा करीत राहिलेले असते असे समज, आणि अंतःकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन श्री गुरूंच्या मूर्तीची जी ध्यानोपासना करतो, शुद्ध हृदय हेच देवळाच्या ताटाच्या भोवतालचे आवर आहे व आपले जे आराध्य दैवत श्री गुरु यांची त्या आवारात स्थापना करून मग आपल्या भावनेने आपणच पूजा साहित्य बनवतो अथवा ज्ञानरूपी तटात आनंदरूप देऊळ बनवून त्यात श्री गुरुरूप शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करतो. बोधरूप सूर्य उगवल्यावर सात्विक बुद्धिरूप मसुराच्या डाळीची ओंजळ भरून जो शिवरूपी गुरुला लाखोली वाहतो, उत्तम वेळ हेच शिवाच्या पूजेचे तीनही काल असे मानून त्यात देहाभिमानरूपी धूप जळतो व ज्ञानरूपी दिवाने जो नेहमी गुरुरूपी श्री शंकरास ओवाळतो. गुरुशी ऐक्य हाच नैवेद्य गुरुला नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरु शंकराचे ठिकाणी मानून स्तवन करतो अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो त्याचा उपभोग घेतो, आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी कौतुके धारण करतो, एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा आला असता त्यालाच क्षीराब्धी असे मानतो. त्या ठिकाणी गुरुध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप शेषशय्येवर गुरु हे भगवान विष्णूच निजलेले आहेत असे मानतो. मग पाय रगडणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो आणि गरुडही आपणच होऊन पुढे हात जोडून उभा राहतो. नाभीपासून उत्पन्न होणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होऊन गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो. एखाद्या वेळेस भक्तीच्या प्रेमाने गुरुला आई असे कल्पून स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेतो, तिच्या अंकावर लोळतो, किंवा अर्जुना ज्ञानरूप वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय असे मानून आपण तिच्या पाठीस लागलेले वासरू बनतो. गुरुकृपाच्या स्नेहरूप उदकात आपण मासोळी झालो आहो अशीच एखादे वेळी भावना करतो. गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी आणि आपण गुरुसेवा वृत्तीरूप रोप आहो असे निरनिराळे संकल्प त्याच्या मनात उत्पन्न होतात. त्याच्या आवडीचे अमर्यादपण कसे आहे ते पहा की डोळे व पंख याशिवाय आपण पिल्लू होतो. मग गुरुला पक्षिणी करून त्या पक्षिणीच्या चोंचीवरील चार आपण घेतो व गुरु ताकर आहे असे समजून आपण त्यांच्या कासेस लागतो. अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे प्रेमाच्या बळाने गुरुध्यानापासून अनेक ध्याने उत्पन्न होतात. असे बहुत प्रकार किती सांगावे, तर याप्रमाणे गुरुची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यानसुखाचा अनुभव घेतो. आता तो श्री गुरूंची बाह्यसेवा कशी करतो ते ऐक. तो मनात असा निश्चय करतो की मी गुरूंची इतकी उत्तम सेवा करीन की गुरूंनी संतोष पाहून मला काहीतरी माग असे म्हणावे. अशा प्रकारच्या माझ्या उत्तम सेवेने गुरु प्रसन्न होतील तेव्हा मी त्याची प्रार्थना करून घ्यावी आणि आपल्या उपभोगास लागणारी जितकी साधने आहेत तितक्या सर्वांची रूपे मीच एकट्याने घ्यावी. ज्याप्रमाणे मी वर मागितल्यावर श्री गुरु म्हणतील हो, मग त्याचा सर्व परिवार मीच होईन. मीच त्याची सर्व प्रकारे सेवा करेन. त्याच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन. त्यावेळेस माझ्या सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ घालून माझ्या एकट्याची माऊली करून घेईन. गुरुच्या प्रेमास आपले वेड लावून त्याच्याकडून एक पत्नी व्रत आचरवीन.
आणि गुरुच्या लोभाकडून माझ्याच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्रसन्यास घेऊन वारा किती जरी वाहू लागला तरी तो चारी दिशांच्या आतच वाहतो. त्याप्रमाणे गुरुच्या कृपेत सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईल. माझी स्वामिनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांची लेणी करीन. फार काय, पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही गुरुसेवा करू देणार नाही आणि गुरुस्नेहरूप वृष्टीखाली मी पृथ्वी होईन. याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना जो मनात करतो आणि म्हणतो की मी श्री गुरूंचे राहण्याचे घर होईन आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करीत राहीन. जाता येता जे उंबरे गुरु ओलांडतात ते मीच होईन आणि दारेही मीच होऊन द्वारपालही मीच होईन. मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका गुरूंच्या पायी मीच लेववीन आणि छत्रही मीच होऊन मीच ते गुरुवर धरीन. या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे, अशा इशारत देणारा मी गुरूंचा चोपदार होईन आणि गुरूंवर चौरी धरणारा, गुरुस हात देणारा व गुरुपुढे चालणारा हुजऱ्याही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मी होईन व गुरुला चूळ भरण्यास पाणीही मीच देईन व चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन. गुरूंची हसवी आणि मी आपल्या खांद्यावर बाळगीन व मी उटणे घेऊन गुरुला स्नान घालण्याचे काम करेन. गुरूंच्या आसन, अलंकार, वस्त्रचंदनादिक सर्व उपचार हे सर्व मीच होईन. मीच आचारी होऊन गुरुला फळाचे पदार्थ वाढवीन आणि आत्मत्वाने श्री गुरुला ओवाळीन. गुरूंवरून अलई बलई उतरीन. ज्या वेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेईन आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन. गुरूंचे उष्टे मीच काढीन, गुरूंचा बिछाना मीच झाडीन व गुरूंची पादसेवाही मीच करीन आणि गुरूंचे सिंहासनही मीच होईन व मग त्यावर गुरु आरोहण करतील. याप्रमाणे सर्व प्रकारे गुरुची सेवा करीन. ज्या चमत्काराकडे श्री गुरूंचे लक्ष लागेल तो चमत्कारही मीच होईन. गुरुच्या श्रवणरूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईन आणि गुरूंचे ज्या ठिकाणी अंग लागेल ते ठिकाणही मीच होईन. श्री गुरूंचे डोळे प्रेमळपणाने अवलोकन करतील ती सर्व रूपे मीच होईन. त्यांच्या जिभेस जो जो पदार्थ आवडेल तो मीच होईन. मीच सुवास रूप होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करीन. याप्रमाणे गुरूंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकीन. ज्ञानेश्वर म्हणतात, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत गुरुची अशीच सेवा करीन म्हणतो. मग देह पडल्यावर त्याची बुद्धी सेवेविषयी आस्था धरते ते नवल ऐका. तो म्हणतो, या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे राहतील. मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज त्या दिव्यात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्री गुरूंना ओवाळतील अथवा जे दिवे श्री गुरुच्या मंदिरात प्रकाश करीत असतील. मी आपल्या देहातील प्राणवायूचा लय त्या ठिकाणी करीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंना पंख्याने व चौरीने वारा घालतला जात असेल. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी मिळवीन की ज्या आकाशाच्या पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. परंतु जिवंत असताना व मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि एक पळभरही दुसऱ्यास गुरूंची सेवा करू देणार नाही. याप्रमाणे कल्पचे कल्प गुरु सेवा करीन. अशा प्रकारची पूर्ण इच्छा ज्याच्या मनात आहे त्या आपल्या इच्छेप्रमाणे अपार गुरुसेवा करूनही जो गुरुसेवेला रात्रंदिवस किंवा थोडीफार म्हणत नाही आणि तशात जर गुरूंनी काम करण्याची आज्ञा केली तर त्याला जास्त स्फुरण येते. गुरूंची सेवा अशा प्रकारे करण्यास जो गगना एवढा होतो व ते काम एकटाच एकदम करतो. मनाच्या धावेपेक्षा याच्या अंगाची धाव पुढे असते व याची काम करण्याची इच्छा मनाची पैज मानते. एखाद्या वेळेस श्री गुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबलोन करीतो. त्याच्या लीलेवरून आपले जीवित उतरून ठेवतो. जो गुरूंची सेवा केल्याने कृश झाला आहे, गुरूंच्या प्रेमाने पुष्ट होतो व जो आपण गुरूंच्या आज्ञेचे घरच बनवतो. जो गुरुकुलाच्या योगे आपणास कुलीन असे मानतो. जो गुरुबुद्धीचा स्नेह करण्याविषयी कुशील व जो गुरुसेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो. गुरुचे परंपरा चालत आलेले धर्म तेच ज्याचे वर्णाश्रम धर्म होत व गुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्यनैमित्तिक कर्म होय. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच दैवत, गुरुच आई व गुरुच बाप
आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक माहीत नाही. गुरूंचे जे द्वार तेच त्याचे सर्व धर्माचे सार होय. आणि गुरुसेवकांवर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करीतो, ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा उच्चार चालत असतो व जो गुरुवाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरीत नाही, ज्या पाण्यास गुरुचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी त्या त्रैलोक्यातील सर्व तीर्थे आहेत असे जो मानितो, अकस्मात श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे जो समाधी सुखालाही तुच्छ मानतो, गुरु चालत असता मागे जे गुरूंचे पदरजकण उडतात ते आपले मस्तकावर धारण करीतो व त्या लाभापुढे मोक्षसुख तुच्छ मानतो. हे असो, गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीचं उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले. ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि ज्याला गुरुसेवे वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही, तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, तो देव व ज्ञान त्याचे उपासक बनते. ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते असे समज. ज्ञानदेव म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. एरवी हात असून छोटा, डोळे असून भजनाविषयी आंधळा व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आणि गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका व आळशी आहे. इतके अवगुण असूनही गुरूंनी मला फुकट पोसला आहे, परंतु मी मनातून मात्र गुरुविषयी सप्रेम आहे. ज्ञानदेव म्हणतात, एवढ्याच करण्याकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले, परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेविषयी वर्णन केले ते सहन करून मला तुमची सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थ उत्तम रीतीने सांगेन. साधूजन हो, ऐका ऐका. भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण भगवान तो सांगत असून पार्थ ऐकतो आहे. कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो तसेच ज्याचे शुचित्व स्वच्छ दिसते तेच शुचित्व होय. किंवा रत्नांचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते अथवा सूर्य जसा आत व बाहेर लखलखीत दिसतो, कर्माच्या योगाने ज्याची बाह्यशुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगाने ज्याची अंतःशुद्धी झालेली आहे आणि अशा प्रकारांनी जो शुद्ध झाला आहे, वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्यशुद्धी होते, ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो किंवा परटाच्या सतालांत वस्त्र धुतल्याने त्याचे डाग नाहीसा होतो, फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे. बाकी अर्जुना, अंतर्यामी शुद्ध न होता जो बाह्यकारी कर्मे करीतो त्यास सर्वत्र विटंबना होते. ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे किंवा गाढवास तीर्थात न्हाऊ घालावे अथवा कडू दुधा भोपळा गुळाने माखावा किंवा ओसाड घराला तोरण बांधावे अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे किंवा हीन भर्तुकीने कुंकू व शेंदूर लावावा, मुलाम्याच्या कळसाचा पोकळ डेरा जरी किती उत्तम दिसला तरी तो व्यर्थ होय. तसे चित्रातील फळ किती जरी उत्तम दिसले तरी त्यात शेणच भरलेले असते. त्याप्रमाणे बाह्यातकारी कर्म करण्याची स्थिती आहे. हीन कस पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही किंवा मद्य भरलेली घागर गंगेत नेऊन ठेवली तरी पवित्र होत नाही. म्हणून अंतर्यामी ज्ञानप्राप्ती असून बाह्यातकारी कर्माचे आचरण करणारा असा मनुष्य कोठे सापडणार. याकरिता बाह्यातकारी कर्माचे आचरण करून जो शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे अंतर्यामी निर्मळ झाले आहे, त्याचे ठिकाणी आत व बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याचे ठिकाणी केवळ शुचित्व वास करते. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्यांचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लखलखीत दिसतो, ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात व कुकर्माकडे प्रवृत्ती होते, असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही, ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही, एरवी ज्याची इंद्रिये विषयोपभोग घेत असली तरी विषयांच्या विकाराने ज्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पगडा बसत नाही,
वाटेने जात असता एखाद्यास पवित्र अथवा अपवित्र स्त्री भेटल्याने तिच्याविषयी त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होऊ देत नाही. एखादी तरुण स्त्री आपल्या पतीला व पुत्रालाही आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या मनात काम असणं उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे ज्याचे मन निर्मळ असून चांगल्या व वाईट विकारांची ज्याला ओळख असते व योग्य कर्म जपण्याचे ज्याला ज्ञान असते, ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व अधनात वाळू शिजत नाही, ज्याप्रमाणे ज्याच्या मनोवृत्तीला विकारांची बाधा होत नाही, पार्था ह्याच आचरणाचे नाव सुचित्व व ज्याचे ठिकाणी हे दृष्टीस पडते तेथे ज्ञान खास आहे असे समज. आणि स्थिरपणा ज्याच्या मनात पूर्णपणे प्राप्त झाला आहे त्या पुरुषाच्या ज्ञानाचे जीवनच होय. जरी तो वरकांती देहाने वाटेल तिकडे हिंडत असतो, म्हणजे सर्व व्यापार करीत असतो, तरी त्याच्या मनाची बैठक कायम असते. ज्याप्रमाणे गाय रानात चारावयास गेली तरी तिचे लक्ष तिच्याबरोबर रानात न जाता घरी वासरांपाशी असते, अथवा पतीबरोबर सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्री सहगमनसमयीचे भोग प्रेमदायक नसतात, किंवा कृपण घर सोडून लांब गेले तरी त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. ज्याप्रमाणे देहाचे व्यापार जरी चालून असले तरी ज्याचे चित्त स्थिरच असते, धावणाऱ्या ढगांबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही अथवा फिरणाऱ्या नक्षत्रांबरोबर धरून फिरत नाही. अर्जुना, प्रवास करण्याच्या मनुष्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता वाट चालत नाही किंवा झाडे जात येत नाही, त्याप्रमाणे महाभूतात्मक शरीराची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी ज्याचे मन कोणत्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही, वावटळीच्या योगाने ज्याप्रमाणे पृथ्वी हालत नाही, ज्याप्रमाणे विकारांच्या योगाने ज्याचे मन ढळत नाही, दरिद्र व दुःख यापासून जो पंडित होत नाही, भीती व शोक यापासून जो व्याकुळ होत नाही, व देहास मृत्यू आला असताही जो भीत नाही, एखाद्या वस्तूची आशा अथवा एखादी पीडा त्याच्या भाराने किंवा वृद्धापकाळ या व्याधीही प्राप्त झाली असतात, ज्याचे चित्त मागे ढुंकूनही पाहत नाही, निंदा अपमान दंड काम व लाभ यांचा वरपगडा झाला असता, ज्याने मनाची वृत्ती माघारी फिरत नाही, आकाश तुटून पडले किंवा पृथ्वी विरून गेली तरी ज्याची चित्तवृत्ती माघारी फिरत नाही, हत्तीला फुलाने मारले असता त्याचा मार जसा त्याचे पासंगालाही नसतो, तसा दुर्वाक्य रूपांनी मारले असता तो मागे पाहत नाही. क्षीराब्धीच्या लाटांनी ज्याप्रमाणे मंदराचल हालत नाही किंवा वणव्याच्या ज्वालांनी आकाश जळत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांवर विषय विकारांच्या कितीही लाटा आल्या किंवा गेल्या तरी ज्याचे मन गडबडत नाही किंवा कल्पनांतही जो धैर्य सोडित नाही, हे डोळस अर्जुना, स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात व जे या नावाने प्रसिद्ध आहे त्याची ही लक्षणे आहेत. हेच अविनाशी स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य बांधले आहे, तो ज्ञानाचा उघड ठेवाच आहे. आणि साप जसे आपली खोडी करणाऱ्या मनुष्याचे घर किंवा योद्धा आपले हत्यार अथवा कृपण आपला ठेवा विसरत नाही, किंवा ज्याप्रमाणे एकुलत्या एक मुलावर त्याची आई जीव की प्राण करून असते, अथवा मधमाशी मधाविषयी आसक्त असते, त्याप्रमाणे अर्जुना, जो आपले मन ताब्यात ठेवून इंद्रियांच्या दारातही उभे राहू देत नाही, तो म्हणतो आपण मन ताब्यात ठेवले, हे कामरूप बागुलबुवा ऐकेल व आशारूप डाकीन मनाची अशी स्थिती पाहून त्याला आपल्या पाशात गुंतवील, म्हणून त्याला फार भीती वाटते. ज्याप्रमाणे व्याभिचारिणी स्त्रीला तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीला जो इंद्रियांकडे जाऊ न देता अंतर्यामी कोंडून ठेवतो, जिवंतपणी देहाची पर्वा न करता देह झिजवून इंद्रियाचा निग्रह करतो, मनाच्या दरवाजात व प्रत्याहाराच्या जागेत जो अनुक्रमे यम व दम पहारे करी रात्रंदिवस उभे करीतो, मूळबंध, ओढियानाबंध व जालंधरबंध हे तिन्ही स्थिर करून इडा व पिंगला यांच्या संगमस्थानी जो आपले चित्त लावतो, समाधीच्या शेजेजवळ जो ध्यानाला बांधून टाकतो, म्हणजे ध्यानाचा परिपाक जो समाधी तो लागेपर्यंत ध्यानस्थ असून जो आत्म्याचे ऐक्य होईपर्यंत चित्त स्थिर करतो,
अरे अंतःकरण निग्रहण ज्याला म्हणतात तो ह्या गुणांनी जाणावा व असा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ज्ञानाचा विजय होतो. ज्या साधकाची आज्ञा त्याचे मन शिरसावंद्य मानते, तो जरी मनुष्याच्या आकाराने जगात वागत असला तरी तो मूर्तिमंत ज्ञानच आहे असे जाण. आणि विषयांविषयी ज्याच्या मनात वैराग्याची जिवंत मदत आहे, ओकलेले अन्न फिरून खाण्याविषयी जिभेला इच्छा होत नाही अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी इच्छा होत नाही, विष खाणे हे आवडत नाही, जळत्या घरात शिरवत नाही आणि वाघाच्या दारीत वस्तीला जाववत नाही, सळसळीत लोखंडाच्या रसात उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्याला विषयांचे नाव घेतलेले देखील खपत नाही, तो इंद्रियाची व विषयांची गाठ पडू देत नाही. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला आहे व जो विषय सेवन न केल्यामुळे रूढ झाला आहे, परंतु ज्याच्या मनाचे इंद्रिय निग्रहाशी ऐक्य आहे, हे पांडवा, जो नेहमी तपे व व्रते एकसारखी करतो व ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रलय काळाप्रमाणे दुःख होते, ज्याच्या योगाभ्यासाविषयी फार इच्छा असते व अरण्यात राहणे ज्याला फार आवडते आणि मंडळीत मिरवण्याचे नुसते नावही ज्याला सहन होत नाही, बाणांच्या शय्येवर निजणे अथवा पुआच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जी ऐतिहासिक भोगांची योग्यता समजतो आणि स्वर्गप्राप्तीची गोष्ट काढल्यावर जो त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो, ज्याला विषय वैराग्य म्हणतात, ते हे होय व हेच आत्मप्राप्तीचे भाग्य असून त्याच्याच योगाने जीव ब्रह्मानंद सुख भोगण्यास योग्य होतात. याप्रमाणे इह परलोकीच्या सुखभोगांच्या ज्याला पूर्ण कंटाळा आहे तेथेच ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. आणि जो आस्थापूर्वक यत्न करणे व तलाव बाग वगैरे बांधणे ही कर्मे करीतो, परंतु कर्तृत्वाच्या अभिमानाचा लेशसुद्धा आपल्या अंगी दिसू देत नाही, वर्णाश्रम धर्माप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मांचे यथाविधी आचरण करतो व त्यात काही न्यून पडू देत नाही, परंतु हे कर्मे मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मुळीच मनात आणत नाही. ज्याप्रमाणे वायू हा सहज सर्वत्र फिरतो किंवा सूर्य निरभिमानाने सर्वत्र प्रकाश पाडतो अथवा श्रुती ही स्वभावता सर्वांस इष्ट अशाच गोष्टीचे वर्णन करते किंवा गंगा अमुक ठिकाणी जाण्याचे मनात न धरता सहज ओघाने जाते, त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमानरहित असे आहे, वृक्षास यथाकाळी फले येतात परंतु त्यांची त्यास आठवणही नसते, त्या वृक्षाप्रमाणेच कर्मे करीत असताना कर्मफलप्राप्तीविषयी ज्याची वृत्ती असते, ज्याप्रमाणे हारातील दोरी काढून घेतल्यावर त्याचे ऐक्य नाहीसे होते, त्याप्रमाणे मनात आचरणात व बोलण्यात ज्याने अहंकाराचा नाश केला आहे, अभ्राचा आकाशाशी संबंध नसतानाही ज्याप्रमाणे ती आकाशात आपल्या दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असतात त्यापासून अलिप्त राहतो. मद्यपाला ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचा उपयोग त्याला काही नसतो अथवा बैलावर बांधलेल्या शस्त्राचा त्याला उपयोग नसतो, त्याप्रमाणे जो आपल्या देहाविषयी निरभिमान असतो त्याला निरहंकार असे म्हणतात. ही चिन्हे ज्याचे ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडतात त्याचेच ठिकाणी ज्ञान वास करीतो, याचबद्दल बिलकुल शंका नाही. जो जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच व्यवस्था त्याविषयी सावध राहतो, ज्याप्रमाणे आपल्या पिशाच बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदर व्यवस्था करतो अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदर तजवीज करतो, किंवा गवंडी हा भिंत बांधते वेळी ओळंबा लागून ती मागे पुढे होऊ देत नाही, त्याप्रमाणे सर्पाचे मनातून जन्मांतरीचेही वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा जन्म न होऊ देण्याबद्दल उद्योग करतो, त्याप्रमाणे डोळ्यात खडा गेला असता तो सहन होत नाही किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही, त्याप्रमाणे या जन्मी रोज होणारी दुःखे जो विसरत नाही व म्हणतो की अरे रे, मी मूत्रद्वारातूनच पुआच्या खाड्यात गेलेल्या रेतापासून जन्मलो आहे व मातेचे स्तनपान करते वेळी माझे तोंडात स्तनावरील घामही गेला आहे, ज्याप्रमाणे जो जन्माचा कंटाळा करतो व असे म्हणतो की ज्या योगाने मला हा जन्म पुन्हा प्राप्त होईल ते कर्म मी करणार नाही, ज्याप्रमाणे जुगाराची हा डाव
हरल्यावर तो फेडण्याकरिता पुन्हा सावधगिरीने खेळतो, किंवा मुलगा आपल्या बापाचे वैर उगवतो, अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा सूड उगवतो तसा हा जन्म पुन्हा न यावा म्हणून जो काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो, ज्याप्रमाणे संभाविताला अपकीर्ती सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनातून अशा अमंगल जन्माची लज्जा नाहीसी होत नाही, पुढे येणारा मृत्यू जरी लांब असला तरी तो ज्याच्याविषयी आजच सावध राहतो. अर्जुना, जो खरा पोहणारा आहे तो नदीच्या मध्यभागी जरी खोल पाणी असले तरी असा काठावरच आपल्या कमरेला भोपळ्याची सांगड बांधून नदीत उडी घालतो, किंवा रणात जाण्याच्या पूर्वीचे जो आपले अवसान सांभाळून घाव घालण्याच्या पूर्वीच ढाल पुढे करतो, उद्याच्या मुक्कामाला काही दगा होईल असे समजून जो आजच सावध राहतो, अथवा प्राण जाण्याच्या पूर्वीच औषधांची योजना करतो. बाकी गोष्ट तर अशी घडून येते की घर जळून लागल्यावर मग विहीर खणू लागायचे, पण तो प्रयत्न काही सिद्धीस जात नाही. डोहाच्या तळाशी जाणाऱ्या दगडाप्रमाणे जो या संसार सागरात बुडतो, त्याने बोंब मारली असताही ती जशी कोणास ऐकू येत नाही, मग तो बुडाला म्हणून कोणास सांगणार. म्हणून बलवंताबरोबर ज्याने हाडवैर पाळले आहे तो असा रात्रंदिवस शास्त्र परजून असतो, किंवा उपवर झालेली नवरी लवकरच दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे तिचा बाप समजतो, अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो मरण्यास तयार असतो त्याप्रमाणे जो जिवंत असूनही मृत्यूचा विचार करतो, त्याप्रमाणे जो जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो व हा जन्म गेल्यावर पुन्हा पुन्हा मृत्यू टाळतो आणि आत्मस्वरूपी राहतो, म्हणजे जन्म मृत्यू मिथ्या समजून आत्मस्वरूपी लीन असतो. आणि अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिले नाही त्याला ज्ञानाची कधीही उणीव नसते. आणि त्याचप्रमाणे शरीरास म्हातारपण आले नाही, तोच ऐनतारुण्याच्या भरात जो त्याचविषयी तजवीज करतो, तो म्हणतो, आज मी तीस माझ्या शरीरात जी शक्ती आहे ते शरीर जरा प्राप्त झाल्यावर वाळलेल्या काचरीसारखा होईल. दैवहीनाच्या खटपटी व्यर्थ होतात, किंवा एखाद्या राजास प्रधान नसला म्हणजे त्याची जशी स्थिती होते तसे माझे हातपाय चालेना तसे झाले म्हणजे या माझ्या शक्तीची स्थिती होईल. फुलाचा वास घेणारे नाक ते उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बधीर होईल. आषाढ महिन्यात पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुराचे पाय चिखलाने कुजतात त्याप्रमाणे माझे शरीर होईल. जे माझे डोळे सांप्रत कमलपत्रांशी स्पर्धा करीत आहेत तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जातील. भुवया वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतील व डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ऊर कुजून जाईल. ज्याप्रमाणे सरड हा बबळीच्या खोडावरून खाली वर आल्या गेल्यामुळे ते डिंकाने बुळबुळीत होते, याप्रमाणे थुंकीने तोंड भरून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या चरात ज्याप्रमाणे पाणी साचून बुडबुडे येतात त्याप्रमाणे नाक शेंबडाने वरवटून जाईल. ज्या ह्या तोंडाचे ओठ मी तांबूलाने रंगवितो, हसताना दात दाखवितो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते, त्याच या तोंडाला लाळेचा लोंढा येईपर्यंत व दातास कट दाढा पडतील. कर्ज झाल्यावर शेतकरी जशी बुडते, किंवा पावसाच्या झडीत जनावरे उठावणीस येतात, तशी जीभ काही केल्याने उचलणार नाही. जशी वाळलेल्या गवताची कुसळे वाऱ्याने उडून जातात, तशी दशा दाढीची केसास येऊन लहान मुले ती उपटवायस लागतील. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वतांची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे शरीरावरील खवंदातून पाझर सुटतील. तोंडातून शब्दाचा उच्चार होणार नाही व कानांनी स्पष्ट ऐकू येणार नाही, अशी या शरीराची वृद्ध माकडाप्रमाणे स्थिती होईल. शेतातील पाखराकरिता उभे केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हालते तसे सर्वांग सहज हालू लागेल. पायात पाय अडकतील व हात कापून जसे वाऱ्याने सहज हालते तसेच सर्वांग सहज हलू लागेल. पायात पाय अडकतील व हात कापू लागतील त्याप्रमाणे सर्व शरीराच्या चेष्टांचे सोंग होईल. मलमूत्राद्वारे ही फुटक्या भांड्यासारखी होऊन आपल्या अवसानाबाहेर जातील आणि माझा अंत केव्हा होईल म्हणून जवळची मंडळी येणार नाही आणि स्वैराधऱ्यांनी माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील आणि ते ऐकून मुलांना माझी फार भीती वाटेल. फार काय सांगावे, मी सर्व प्रकारे लोकांना चिळण
चिळस येण्यास पात्र होईल. खोकल्याची उभळ रात्रभर ऐकून शेजारी पाजारी व सोयरे-धोयरे म्हणू लागतील की हा म्हातारा किती कांना त्रास देईल न कळे. याप्रमाणे म्हातारपणी आपली स्थिती होईल असे मनात आणून तो तारुण्यातच त्या स्थितीबद्दल मनात खंती बाळगतो व असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल तर हल्लीचे तारुण्य विषयोपभोगात गेले असता आपल्यास कोणती गोष्ट हितावह होईल म्हणून कान बधीर झाले नाही तोपर्यंतच आत्मानात्मना विचाराच्या सर्व गोष्टी ऐकून घेतो आणि जोपर्यंत शरीर स्वाधीन आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत जितकी देवस्थाने वगैरे पाहावतील तितकी पाहून घेतो आणि जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंत ईश्वराचे गुणानुवाद गाऊन घेतो. पुढे आपले हात लुळे होतील हे ओळखून ते साबूत आहे तोच सर्व दानधर्म करून घेतो. याप्रमाणे पुढे दशा आल्यावर मन शुद्धीवर राहणार नाही म्हणून शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. उद्या आपल्यास चोर लुटतील असे समजून जो आजच आपले जवळील संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो किंवा दिवा जाण्याच्या पूर्वी सर्व जिनसा व्यवस्थित ठेवतो त्याप्रमाणे म्हातारपण आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे त्यापेक्षा जन्ममृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आल्यापासून दूर कराव्या. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर किल्ले वगैरे आहेत असे समजून किंवा पक्षी आपल्याकडे घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो त्यास चोर कसे लुटतील त्याप्रमाणे अशा ज्ञानाला तो इतर अज्ञानाप्रमाणे 100 वर्ष आयुष्य आहे असे समजत नाही म्हणून म्हातारपण आले असता म्हातारपणच उलट परत जाते. तिळाच्या झाडाची झडलेली बोंडे पुन्हा झाडली तर जसे तीळ सापडवायचे नाहीत अथवा राग झाल्यावर मग पुन्हा अग्नी कसा जळील म्हणून आपल्या पुढे वृद्धपकाळ येईल असे जाणून जो त्याच्या सपाटात सापडत नाही त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाही तोपर्यंत शरीराचे आरोग्य राहण्याकरिता उपाय करीतो. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो त्याप्रमाणे ज्या प्रेमाच्या वियोगापासून दुःख विपत्ती व शोक प्राप्त होतात त्या देहाचा स्नेह टाकून जो उदास वृत्तीत राहतो आणि ज्या ज्या योगाने आपापल्या दोष लागतील ती कर्मे करीत नाही व कर्मेंद्रियाच्या मार्गांनी दोष आत जाऊ नयेत म्हणून नियमरूपी धोंडे आड बसवून त्या वाटा बंद करतो याप्रमाणे जो वागतो तोच ज्ञानसंपन्न पुरुष असे समज. आता अर्जुना तुला त्या ज्ञानवंतांचे आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो ते ऐक. हे पहा की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो असा एक वाटसरू दुसऱ्या वाटसराने आपले स्वाधीन काही वेळ केलेले गाठोडे अभिलाषा न धरिता तो वाटसरू परत येईपर्यंत जतन करीतो किंवा वाटेने जाताना ऊन टाकण्याकरिता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झाडाच्या सावलीत बसतो तितकी सुद्धा आस्था ज्याच्या घराविषयी नसते ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याचे बरोबर असूनही ती आहे हे ज्याच्या गावीही नसते त्याप्रमाणे नेहमी सन्निध असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला प्रेम वाटत नाही. बरे संततीविषयी म्हटले तर ती संतती म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीत राहतात किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली बसतात त्याप्रमाणे मानतो. अर्जुना जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास असतो किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाऱ्याच्या आज्ञेत वागतो त्याप्रमाणे जो वेदांचे उल्लंघन करीत नाही बाकी स्त्री पुत्र घर याचविषयी जो प्रीती बाळगीत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे जाण. समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही व वर्षाकाळी वाढतही नाही तशी ज्याला लाभ व हानी यापासून बाधा होत नाही किंवा तिन्ही काळात सूर्याचे ज्याप्रमाणे 3 प्रकार होत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुखदुःखापासून भेद होत नाही आणि ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे समतेत कमीपणा पडत नाही त्याचे ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहे असे समज. ज्याने काया वाचा मने करून असा निश्चय केला आहे की मज ईश्वरा वाचून या जगात दुसरा चांगली वस्तू नाही. ज्याच्या शरीराने वाचेने व मनाने अशा कृत निश्चयाची शपथ वाहिली आहे की या जगतात माझ्या वाचून दुसरे काही नाही. फार काय सांगावे.
ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व माझे ऐक्य केले. ज्याप्रमाणे आपल्या पतीशी समागम करण्यास जातेवेळी स्त्रीच्या मनात मुळी शंका येत नाही, त्याप्रमाणे माझ्याबरोबर ऐक्य करण्यास ज्याला शंका येत नाही, त्याप्रमाणे गंगा समुद्रास एकदा मिळाल्यावरही त्यातच मिळून असते. याप्रमाणे माझे ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मलाच भजतात, सूर्याच्या प्रभेचा सूर्याबरोबर उदय होतो व अस्ताबरोबर लय होतो, हे ऐक्य जसे प्रभेसच शोभते, तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी उसळून वर येते त्यास लोक लाटा असे म्हणतात, परंतु पाहू गेले असता ते खरोखर पाणीच असते. याप्रमाणे एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा करतो तोच मूर्तिमंत ज्ञान होय. अशा मनुष्यास पवित्र तीर्थे, उत्तम तपोवन व गुहा या ठिकाणी राहण्याची आवड असते. पर्वताच्या गुहा व सरोवराची तीरे या ठिकाणी राहावयाची ज्याला विशेष आवड असते व ज्या शहरात राहण्याची आवड नाही, ज्याला एकांतवासाची फार आवड असते व मनुष्यवस्तीत राहण्याचा कंटाळा असतो, तो ज्ञानाच्या मनुष्यरूपी मूर्तीच होय. हे सुबुद्धिमंता, तुला ज्ञानाचे स्पष्टीकरणार्थ आणखी काही लक्षणे पुढे सांगतो. हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते त्या एका ज्ञानाविषयी संसार व स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ते अज्ञान आहे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले आहे, तो स्वर्गास जाण्याची इच्छा सोडून देतो, संसाराविषयी कंटाळा करतो व अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी भाव धरून मन लावतो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने जातो, त्याप्रमाणे ज्ञानमंत्राविषयी विचार करून इतर ज्ञाने टाकून देऊन आपले ज्ञान व बुद्धी अध्यात्मज्ञानाकडे सच लावतो. त्याप्रमाणे इतर ज्ञान भ्रांतीमूलक आहे, म्हणून जो आपले मन मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्मज्ञानाकडे सच लावतो, असा निश्चय करून ज्याप्रमाणे आकाशात ध्रुव नक्षत्र कायम असते, त्याप्रमाणे अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी जो आपली बुद्धी कायम ठेवतो त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करते, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे त्याचे मनात ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जेवणाकरिता पानावर बसला असता जेवणास सुरुवात केल्याशिवाय तो जेवावयास बसला असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा झाल्यावर ज्ञान मिळाल्याशिवाय त्याला ज्ञानी असे नाव प्राप्त होत नाही. आणि तत्वज्ञानापासून जे एक फल प्राप्त होते ते ज्ञेय होय, त्यावर तो आपली पूर्ण दृष्टी ठेवतो. एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यावर जर ज्ञेय हाती लागले नाही तर ज्ञानाचा लाभ होऊनही न झाल्याप्रमाणे आहे. आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याच त्याला काय उपयोग आहे. याप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करून जर आत्मदर्शन झाले नाही तर ते व्यर्थ होय. जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर ती बुद्धी अंधाप्रमाणे निरर्थक होय. म्हणून त्या ज्ञानाने जिकडे पाहावे तिकडे परमात्म्याच दृष्टीस पडतो. ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी ज्याला चांगली बुद्धी झाली आहे, म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने जाणावयाची वस्तू दृष्टीस पडते. त्याच ज्ञानाने जो संपन्न झाला आहे, अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला चोहोकडे ज्ञेयाशिवाय दुसरेच काहीही दिसत नाही, तो ज्ञानी आहे असे शब्दांनी वर्णन करण्याचे कारण नाही. ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्ञेयास झोंबते तो हातोहात परतत्वाची प्राप्ती करून घेतो. अर्जुना, तोच ज्ञानरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्य ते कोणते? हे पहा, सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते काय? तेव्हा श्रोते म्हणू लागले, आता ज्ञानाविषयी अधिक स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही. मग गीतेचा अर्थ सांगण्याच्या आड का येतोस? तू आम्हास ज्ञानाविषयी पूर्णपणे माहिती करून दिलीस, हा तुझे वक्तृत्वाचा आम्हास मोठा लाभ झाला. इतर कवी कोणत्याही वस्तूंचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिचा उपांगाविषयी मोठ्या कौतुकाने फाजील वर्णन करतात. हा कवीचा मंत्र तू आपले वर्तनात आगंतुकाप्रमाणे का घुसडतोस? एखाद्याने जेवावयास बोलवून व पाठरांगोळ्याचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर तयार असलेल्या अन्न त्या ठिकाणावरून लांबविले तर त्याने बोलविलेल्या मंडळीचे आणखी कितीही आदरातिथ्य केले तरी त्यांना त्याचा काय उपयोग? सर्व गुणांनी युक्त असून जी गाय धार काढते वेळेस कासेत हात घालू न देता लाथ मारते, तिला फुकट कोण बाळगील? त्याप्रमाणे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी हवे तेवढे वर्णन करीतात.
तसे तू न करता आम्हाला खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस. ज्या ज्ञानाच्या थोड्या प्राप्तीकरिता लोक योगाधिक साधने मोठ्या कष्टाने करतात, ते ज्ञान तू उत्तम प्रकारे समजून सांगितल्यामुळे आमचे मनाची तृप्ती झाली. अमृताच्या वृष्टीचे जरी सारखे सातरे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय? व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजीत बसून त्याचा कोणी कंटाळा करतील काय? पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्याचा एक युगभर जरी रात्री गेला तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्यास कंटाळतील काय? त्याप्रमाणे ज्ञानाविषयी तुझ्यासारखा रसाळ वर्णन करणारा भेटल्यावर ते ऐकण्याचा कोण कंटाळा करील? आणि श्रीमान पाहुण्याला चतुर वाढणारी न असल्यावर त्याला जेवण पुरेसे होणार नाही व तिलाही आपण केलेले पदार्थ संपू नयेत असे वाटेल. त्याचप्रमाणे आजचा हा प्रसंग आहे, कारण आम्हाला ज्ञानप्राप्तीची आवड असून तुलाही ते सांगण्याविषयी उत्सुकता आहे. या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास चौपट बळ आले आहे. तर तुला आम्ही ज्ञानाविषयी तू परिपूर्ण आहेस असे म्हटल्या वाचून कसे राहू? तर आता यापुढे बुद्धीचे माझ घरात ज्ञानाच्या 18 लक्षणांविरुद्ध जे अज्ञान त्याचे वर्णन कर. हे संतांचे भाषण ऐकल्यावर निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की माझेही मनात असेच आहे. तशात गुरो, तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ बडबड करीत नाही. हे पहा, याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनास ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली. मग म्हणाले, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी दृष्टीस पडतील त्याचे ठिकाणी ज्ञान वास करतो असे माझे मत असून इतर ज्ञानीही असेच म्हणतात. आम्ही तुला तळहातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञान स्पष्ट करून दाखविले. हे महाबुद्धिमंता अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही याच्या लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो. धनंजया, ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते, कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होय. हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते, कारण रात्र व दिवस या दोहों वाचून तिसरा प्रकारच नाही. याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असे समज. तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे संतोष पावतो आणि गर्वाने पर्वताच्या शिखरा इतका चढून जाऊन कधीही खाली उतरत नाही, अशा पुरुषाचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करतो असे समज. आणि स्वधर्माचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे अथवा देवळातील कुंचा वाटेल त्याचा उपयोगास येतो. याप्रमाणे लोकात आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो. आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने प्रसिद्धी करतो व आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्याबद्दल लोकात डांगोरा पिटतो. याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी करीत असतो आणि दिवसातून 3दा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर नीट नटवितो. परंतु प्राण्यांचे पूजन करण्याविषयी कंटाळा करतो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज. ज्याप्रमाणे रानात वणवा पेटल्याबरोबर तो स्थावर व जंगम यांचा विचार न करता सर्व पदार्थ जाळतो, त्याप्रमाणे ज्याच्या आचरणापासून सर्व जगास दुःख होते तो सहजगत्या भाषण करतो ते मनुष्याचे हृदयास तीक्ष्ण पहारीने टोकाप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेत इतर जणास विषाहूनही घातक असतात त्याचे ठिकाणी अज्ञान आहे. फार काय सांगावे, तो अज्ञानाचे माहेरघरच होय आणि त्याचे जिणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. आणि भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्याने फुंकतो व तोच वारा नाहीसा झाला म्हणजे लागलीच दबतो, तसा लाभ झाला असता जो चढून जातो व हानी झाली असता लगेच दुःखमग्न होतो. वावटळीत सापडलेल्या धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने फुगतो. थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर हडकतो त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असताही जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो, तसेच ज्याला मान व अपमान हे दोन्ही सहन होत नाहीत त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करतो असे समज. जो मनात एक असून तोंडाने दुसरेच बोलून दाखवितो व एकास वचन देऊन त्याचे उलट दुसऱ्यास मदत करतो, पारधी मृगास चारा घालतो तर केवळ अपकार बुद्धीने त्याचा घात करण्याचा त्याचा विचार असतो.
त्याप्रमाणे जो एखाद्याचे पालन करतो परंतु अंतर्यामी त्याचा घात करण्याविषयी हेतू धरतो. शेवाळ्याने लिप्त झालेली शिळावर कांती हिरवीगार दिसते किंवा निंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात. याप्रमाणे ज्याची कृत्ये बाह्यकारी मात्र उत्तम दिसतात त्या मनुष्याचे ठिकाणी अज्ञान निसंशय आहे हे तू पक्के समजून ठेव. आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास ज्याला लाज वाटते, गुरुसेवाचा जो तिटकारा करतो आणि ज्या गुरुपासून आपल्यास विद्या प्राप्त झाली आहे त्यालाही जो मानित नाही, अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे शूद्राच्या घरी अन्नसेवन केल्याप्रमाणे होय. पण काय करावे? अज्ञानाची लक्षणे सांगताना त्याचा उच्चार करावा लागला तेव्हा आता ज्या गुरुभक्ताचे नाव सूर्याचे तेजाप्रमाणे सर्व अज्ञानांधकार नाहीसे करणारे आहे त्याचे नाव घेऊन वाचेने घडलेले पापास प्रायश्चित्त देतो. गुरुची निंदा करणाराचे नाव घेण्यात जे पातक घडले ते यापासून दूर होईल. एवढा वेळ नामोच्चारापासून जे भय होते ते दूर झाले. तर आता अज्ञानाची दुसरी चिन्हे ऐक. जो स्वतः कर्मे करीत नाही व मनात संशय धारण करतो तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे होय. ती विहीर कशी असते तर तिचे तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असतात व आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे हाडे साचलेली असतात. त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता कुत्रे ते खाते, त्याप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याचे विचार न करता जो द्रव्याचा अभिलाष करतो त्या ग्रामसिंहाच्या ठिकाणी जसा स्त्रीसंग करण्याविषयी एकांत किंवा चव्हाट्याची जागा याचा विधी निषेध नाही, तसेच जो स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतो, स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्यनैमित्तिक करावयाचे राहिले तर त्याबद्दल ज्याचे मनात शंकाही येत नाही, पापाचरणाबद्दल जो निसंग व पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो व ज्याचे मनात संशय भरलेला असतो आणि जो द्रव्यप्राप्तीविषयी पापपुण्याची चाड बाळगीत नाही, तो केवळ अज्ञानाचा पुतळाच आहे असे समज. ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी ती गवताची काडी लवते, त्याप्रमाणे जो अल्प लाभाकरिताही बुद्धीच्या स्थिरपणापासून ढळतो. डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते तसा जो भयाचे नाव ऐकल्याबरोबर घाबरा होतो. पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो तसा जो मनोरथाच्या पुरात वाहत जातो. वाऱ्याच्या साह्याने धूर जसा गगनापर्यंत उंच जातो तसा जो दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडतो. वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही त्याप्रमाणे जो क्षेत्राचे, तीर्थाचे किंवा शहराचे ठिकाणी कोठेही कायम राहत नाही किंवा माजलेल्या सरड्यास ज्याप्रमाणे वरून खाली व खालून वर जाण्याचा व्यर्थ नाद लागतो, ज्याप्रमाणे पाण्याचे रांजण पुरल्याशिवाय जाग्यावर ठरत नाही, त्याप्रमाणे जो निद्रेशिवाय एकेच ठिकाणी न राहता चोहोकडे हिंडतो व ज्याची माकडाप्रमाणे नेहमी चळवळ असते त्याचे ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते. आणि अर्जुना, ज्याचे अंतर्यामी आत्मसंयमाचा वाराही नसतो, ज्याच्याप्रमाणे एखादे अवहोळास लोंढा आला म्हणजे तो वाळूच्या बांधास जुमानीत नाही, त्याप्रमाणे जो शस्त्रनिषिद्ध गोष्टीस भीत नाही, जो व्रते पाळीत नाही, स्वधर्मास लाथेने झुगारतो व शस्त्राने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध ज्याची क्रिया असते, ज्याला पापाचरणाचा कंटाळा नसतो, पुण्याचरणाचा लेशही माहीत नसतो आणि जो लज्जेची मर्यादा खणून टाकतो, जो कुळधर्म ओळखीत नाही, वेदांतील आज्ञा मानित नाही व ज्याला बऱ्या वाईट गोष्टींची चाड नसते, ज्याप्रमाणे पोळ मोकळा सुटलेला असतो किंवा वारा अफाट वाहतो अथवा रानातील फुटलेल्या पाटाचे पाणी वाटेल तिकडे जाते, आंधळा हत्ती माजावा किंवा डोंगराच मनवा लागावा, त्याप्रमाणे ज्याचे मन विषयांविषयी बहगलेले असते. हे पहा, उघड्यावर काय टाकीत नाहीत, पोळ्याला कोण आवरतो आणि वेशीच्या उंबऱ्यावरून कोण जात नाही.